पुरस्कृत केलेला आपल्याला पाहायला मिळतो। एमडी वॉरियर्स वायशेत हा संघ अर्थातच आमदार महेंद्र शेठ दळवी यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे, ज्याचा कर्णधार आहे पंकज जाधव। पंकज जाधव आणि प्रसाद पाटील हे एक वेगळं बॅटल आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळेल। सर्व मान्यवरांच्या वतीने या ठिकाणी आपण पाहतोय आजच्या तिसऱ्या रात्री म्हणजे स्पर्धेच्या अंतिम रात्री हा खेळ अधिक भारदार व्हावा किंवा त्याच वेळेला या खेळामध्ये अधिक सुरसता पाहायला मिळावी ना, ही सर्वांची अपेक्षा असते। एक ग्रुप फोटो सुद्धा त्या ठिकाणी होतोय, स्क्रीनवरती सुद्धा आपण पाहतोय दोन्ही संघ अगदी लाईनअप केलेले आहेत, तिथे उपस्थित आहेत, वेळेमध्ये दोन्ही संघ उपस्थित झाले त्याबद्दल सर्वप्रथम या दोन्ही संघांचे आपण आभार व्यक्त केले पाहिजे। कारण जी वेळ आपण निश्चित केलेली आहे की साधारण आज प्रत्येक सामना 25 मिनिटांचा वेळ आपल्याला प्रत्येक इनिंगला आपण देतोय, म्हणजे 50 मिनिटांचा वेळ देण्यात येईल आणि साधारण 1 तासाच्या आतमध्ये सामना आटपावा ही आपली प्रत्येकाची इच्छा आहे। सर्व मंडळी आहेत, त्या सर्व मंडळी अगदी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आजच्या या स्पर्धेच्या अंतिम रात्री एक ग्रुप फोटो सेशन सुद्धा मैदानामध्ये सुरू आहे। अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 मित्रांनो आपण पाहतोय शेतकरी कामगार पक्ष पुरोगामी युवक संघटना अलिबाग शहर पुरस्कृत आणि प्रशांत नाईक मित्रमंडळ अलिबाग यांच्या वतीने आयोजित ही स्पर्धा। या स्पर्धेमधली पहिल्या 2 रात्रीची जी रंगतता होती, विशेषतः पहिल्या रात्रीमध्ये पहिला सामना काही अंशी आपल्याला वाटलं कंटाळवाणा होतोय की काय, पण त्यानंतर 9 सामने असे झाले की प्रत्येक सामना शेवटच्या षटकातील शेवटच्या चेंडूपर्यंत गेला होता। कालच्या रात्री सुद्धा तर अतिशय चित्तथरारक सामने पार पडले, असं वाटलं की पहिला बॅटिंग करणारा संघ जिंकतोय, पण असं घडलंच नाही। शेवटच्या षटकामध्ये अचानक सामने फिरलेले आपण पाहिले होते। ही क्रिकेटची अनिश्चितता वारंवार आपल्याला मैदानावरती अनुभवायला मिळाली। क्रीडा भवनच्या ऐतिहासिक मैदानावरती, ज्या मैदानाला अर्थातच इतिहास आहे, ज्या मैदानामध्ये ऐतिहासिक अशा गोष्टींना उजाळा देण्याचा गेल्या 2 रात्री आपण प्रयत्न केला, मग क्रीडा भवन संघातील खेळाडू असतील किंवा त्याच वेळेला रिक्रिएशनचे खेळाडू असतील किंवा त्याच वेळेला लेदर क्रिकेटचे खेळाडू असतील, टेनिस क्रिकेटचे खेळाडू असतील, बघा प्रसादला या ठिकाणी शुभेच्छा देण्यात आल्या। त्याचा संपूर्ण संघ SP भार्गवी 11 अलिबाग संघ, जो अर्थातच ॲडव्होकेट मानसी म्हात्रे यांनीच पुरस्कृत केलेला संघ आहे, स्वतः सुद्धा त्या उपस्थित आहेत। त्यातील प्रत्येक खेळाडूला शुभेच्छा देण्यात येतात। या प्रत्येक खेळाडूने अर्थातच भरीव कामगिरी आज करावी ही अपेक्षा व्यक्त केली जाईल आणि स्पर्धेच्या अंतिम रात्री एक वेगळं बर्डन नेहमीच असतं आणि आज आपण पाहतोय एमडी वॉरियर्स वायशेत संघ म्हणजेच सन्माननीय आमदार महेंद्र शेठ दळवी यांचा हा संघ मैदानामध्ये पाहायला मिळतोय आणि त्या संघाला सुद्धा या ठिकाणी शुभेच्छा देण्यात येतात। स्पर्धेच्या अंतिम रात्री आज ते पहिला सामना खेळणार आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे की या संघाने सुद्धा आपण पाहिलं असेल पहिले दोन्ही सामने सलग जिंकले होते आणि दोन्ही सामने सलग जिंकून त्यांनी थेट सुपर 8 मध्ये क्वालिफाय केलेला आहे। बलाढ्य संघ आहे, दोन्ही संघांकडे असणारे अनुभवी खेळाडू असतील, दोन्ही संघांकडे असणारे अर्थातच टॅलेंट किंवा यंग असे खेळाडू असतील, तो डायनामिक अप्रोच आपल्याला मैदानामध्ये अनुभवायला मिळेल आजच्या रात्री ही अपेक्षा व्यक्त करूया। सन्माननीय माजी आमदार पंडित शेठ पाटील या ठिकाणी कर्णधार पंकज जाधवला शुभेच्छा देतात। दोन्ही कर्णधारांना शुभेच्छा देण्यात आल्या। नाणेफेकीचा कौल होईल, त्यांच्यात शुभ असते, कौल होईल हेड और टेल्स। नाणेफेकीचा कौल झाला आणि नाणेफेकीचा कौल SP भार्गवी संघातील कर्णधार प्रसादने जिंकलेला आपल्याला पाहायला मिळाला। सर्व मान्यवर मंडळींना आता विनंती करतो की आपण व्यासपीठाकडे यायचं आहे आणि SP भार्गवी 11 संघातील कर्णधाराने नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय प्रसादने घेतलेला आहे बहुधा। तर विनंती असेल दोन्ही संघांना की आपण चला डगआउटमध्ये यायचं आहे आणि जर SP भार्गवी 11 अलिबाग संघाने क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारला असेल तर आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे। माझी 4ही पंचांना विनंती आहे, जे अधिकृत पंच आहेत या स्पर्धेच्या निमित्तानं, ऑफिशियल पंच आहेत, त्यांना विनंती असेल की सर आपण सुद्धा थेट आता मैदानामध्ये जायचं आहे। अधिक वेळ आपण दवडणार नाही आहोत, कारण या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळतील जय पवार जे कल्याणचे आहेत, मुन्ना पठाण जे शहापूरचे आहेत, सुमित देशमुख जे शहापूरचे आहेत आणि शाहिद मोमीन जे भिवंडीचे आहेत। 4 पंच आपल्याला पाहायला मिळालेत या संपूर्ण स्पर्धेमध्ये। या संपूर्ण स्पर्धेचं स्कोरिंगचं काम दरणे गुरुजी थेरुंडा येथील आमचे अर्थातच सहकारी या ठिकाणी काम करतायत। माझ्या समवेत समालोचक मंडळींमध्ये आमचे अनुभवी समालोचक काका म्हात्रे या ठिकाणी उपस्थित असणार आहेत। आजची रात्र सुद्धा त्यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे। यानंतर अर्थातच आणखीन एक समालोचक मित्र म्हणजेच आमचे यासिनजी मर्चंट यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे।
म्हात्रे बिल्डर्सचे नितीन म्हात्रे यांना विनंती असेल की आपण स्टेजवरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. दोन्ही पंच थेट मैदानाकडे सुद्धा निघतायत. थँक्यू सो मच. अगदी वेळेमध्ये आपल्याला सामना सुरू करायचा आहे. SP भार्गवी 11 संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि निर्णय घेतलाय तो क्षेत्ररक्षणाचा. त्यानंतर आपण मान्यवरांच्या स्वागताकडे आपण वळतोय, पण तत्पूर्वी SP भार्गवी 11 दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे, सामना सुरू होण्याच्या पूर्वी आपला एक रिप्रेझेंटेटिव्ह समालोचन कक्षामध्ये त्वरित पाठवा. चला आपण मुख्य स्वागताकडे वळूया. या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित असणाऱ्या मान्यवरांचं अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 मध्ये स्वागत आपण करूया. प्रशांत नाईक मित्र मंडळ अलिबाग यांच्या वतीने ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली आहे आणि त्यामुळे आपण पाहतोय की आपले सहकारी या ठिकाणी स्वागत करतील. मी विनंती करतो आपल्या आयोजक या नात्याने सौरभ राणे आणि अक्षय देशमुख यांना की आपण स्पर्धेचे आजचे प्रमुख उद्घाटक सन्माननीय माजी आमदार पंडित शेठ पाटील यांचं या ठिकाणी मायेची शाल आणि स्पर्धेची आठवण या नात्याने एक छोटंसं रूप देऊन त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. आजच्या स्पर्धेच्या तिसऱ्या रात्री अंतिम रात्री आपल्याला प्रमुख उद्घाटक या नात्याने सन्माननीय माजी आमदार पंडित शेठ पाटील या ठिकाणी उपस्थित झाले आणि त्यांची उपस्थिती आपणा सर्वांसाठी नक्कीच महत्त्वाची असणार आहे. स्पर्धेतील नाणेफेकीचा कौल सुद्धा या ठिकाणी पहिल्या सामन्याचा त्यांच्या शुभ हस्ते झाला. यानंतर सुशांत पाटील यांना मी विनंती करतो आपल्या वतीने या ठिकाणी आजचे आणखीन एक मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. म्हात्रे असोसिएटचे अर्थातच सन्माननीय नितीनजी म्हात्रे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत करण्यात येईल. मी विनंती करतो सुशांत पाटील यांना की आपण प्रशांत नाईक मित्रमंडळ यांच्या वतीने सन्माननीय नितीनजी म्हात्रे यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. SP भार्गवी 11 संघाला विनंती आहे की क्षेत्ररक्षणाला नाणेफेकी जिंकून आपण क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं, तर थेट मैदानामध्ये आपण जायचं आहे. आणि MD वॉरियर्स वायशेत संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की आपला एक रिप्रेझेंटेटिव्ह आमच्या समालोचन कक्षामध्ये आपण पाठवायचं आहे. सामना सुरू होतोय, पण तत्पूर्वी असणाऱ्या वेळेचा सदुपयोग मी करतो. या व्यासपीठावरती मान्यवर मंडळींमध्ये एक क्रिकेट वेडे म्हणायचं किंवा त्याच वेळेला रायगड जिल्ह्याच्या क्रिकेट संघाचे नेतृत्व करणारे खेळाडू म्हणायचे किंवा त्याच वेळेला जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष नात्याने म्हणायचे, अलिबाग नगर परिषदेचे माजी नगरसेवक बांधकाम सभापती या नात्याने म्हणायचे, असे आमचे ॲडव्होकेट गौतम पाटील उपस्थित आहेत. यंदा या वर्षीचा पुढारीचा यूथ आयकॉन पुरस्कार त्यांना मिळालेला आहे आणि त्या निमित्तानं आम्ही त्यांचा या ठिकाणी यथोचित मानसन्मान प्रशांत नाईक मित्र मंडळाच्या वतीने करू इच्छितोय. आणि म्हणूनच मी विनंती करतो सन्माननीय माजी आमदार पंडित शेठ पाटील यांना की आपण ॲडव्होकेट गौतम पाटील यांना या ठिकाणी यथोचित त्यांचा मानसन्मान करायचा आहे आणि त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा द्यायच्या आहेत. पुढारी यूथ आयकॉन पुरस्कार मिळाल्याबद्दल एकदा जोरदार टाळ्यांनी आपण ॲडव्होकेट गौतम पाटील यांचं या ठिकाणी अभिनंदन करूया आपण. मनपूर्वक अभिनंदन ॲडव्होकेट गौतम पाटील. आपल्या पुढील वाटचालीस सामाजिक शैक्षणिक अर्थातच सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील आपल्या भरीव योगदानासाठी आपल्याला जो पुरस्कार मिळाला त्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन. आणि वळतोय आपण मैदानाकडे, ज्या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये माझे साथी समालोचक मित्र काका मात्रे तयार आहेत, जे अर्थातच पहिल्या सामन्यातील पहिल्या इनिंगचं समालोचन करतील. जेव्हा MD वॉरियर्स वायशेत संघ या ठिकाणी फलंदाजीसाठी उतरलेला आहे. फलंदाजी करताना विचार असेल तो पुढच्या 5 षटकामध्ये किती धावा बनवायच्या किंवा कशा प्रकारे खेळ करायचा. मी वळतोय काका मात्रे यांच्याकडे. धन्यवाद ॲडव्होकेट संदीपजी
जगे सरांचा आवाज आपण ऐकलं. गेले 2 रात्र आणि आजची तिसरी रात्र आपण यांच्या माध्यमातून आपण हा अर्थात क्रिकेटचा आनंद घेतात. अतिथी कक्षामध्ये असणारे सर्वच आमचे मान्यवर, सन्मानी माजी आमदार पंडित शेटजी पाटील सर, ज्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ आजच्या रात्री संपन्न झाला. नगरसेवक सन्मानी प्रसन्नजी नाईक साहेब, अर्थातच ज्यांच्या माध्यमातून ही क्रिकेट स्पर्धा संपन्न होते. ॲडव्होकेट गौतमजी पाटील आहेत, नगरसेविका ॲडव्होकेट मानसी म्हात्रेताई आहेत, नगरसेविका संजनाताई केळी देखील आहेत, तुषारीताई ठोसर, त्याचबरोबर अनिलजी चोपडा सर, नगरसेवक राकेशजी चव्हाण, नितीनजी म्हात्रे बिल्डर्स, असे अनेक मान्यवर या ठिकाणी आले. त्या सर्वांचं हार्दिक स्वागत करून आपण वळूया मैदानाकडे. पहिला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. गोलंदाज विनय पाटील आणि हा पहिला चेंडू आपण या ठिकाणी पाहायला गेला तो अर्थात सोयीच्या माध्यमातून डावाची सुरुवात या ठिकाणी केली जाते. SP भार्गविलन अलिबाग आणि MD वॉरिस वायशेत. 7:25 हा टायमिंग या ठिकाणी सामन्याला सुरुवात झाली आहे. वळूया या ठिकाणी. हा चेंडू मात्र पुन्हा एकदा आपण पाहिलात उजयष्टीच्या बाहेर. सोयीचा इशारा या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून आलेत. पंचांच्या भूमिकेमध्ये तुम्ही पाहिले तर जय पवार सर कल्याण, मुन्ना पठाण सर शहापूर, सुमितजी देशमुख सर शहापूर आणि शाहिद मोमीन सर भिवंडी या ठिकाणी पंचांची भूमिका निभावत आहेत. गुणलेखक अर्थातच आमचे अतिशय अलिबागचे धरणे गुरुजी सर, अर्थातच थेरोंडा यांचं खूप चांगलं योगदान आहे. गेल्या 3 रजनीमध्ये त्यांनी दिलेलं योगदान अतिशय महत्त्वाचं. समोर मात्र फलंदाज आहे जयेश लट आणि दुसऱ्या बाजूला हार्ड हिटर फलंदाज पंकज जाधव. पुढचा चेंडू यावी पुन्हा एकदा अतिशय सुरेख चेंडू पाहायला मिळाला. हा चेंडू या ठिकाणी उजव्या यष्टीच्या जवळ पडला. गुडलेग स्पॉटवर चेंडूला उंची दिली गेली आणि यष्टीच्या हातामध्ये चेंडू विसावत आहे. पंकज जयेश लटसाठी या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी अर्थातच एक गली, एक शॉर्ट पॉईंट, शॉर्ट कव्हर, एक क्षेत्ररक्षक लॉंग अप आणि एक मिड ऑफ रोशन ऑफ साईडला. सन्माननीय संतोषजी म्हात्रे सरांच्या माध्यमातून प्रत्येक झेल आणि प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपयाचा पारितोषिक. दरम्यान अप्पर कॅट जबरदस्त टायमिंग शॉट, 1 बॉल चेंडू इथे मात्र सी मार्चकडे आणि अंतिम रजनी मधला हा पहिला खणखणीत चौकार जयेश लटच्या बॅटमधून. आणि स्पर्धेतला हा तब्बल 81वा चौकार, 28वा चौकार इथे पाहायला मिळाला. हे एक अतिशय चांगलं योगदान अर्थातच आमच्या गुणलेखकांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. धावफलक जाऊन पोहोचते ती तब्बल 6 धावा. गुलाबा लाईनकडून पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहे. विनय पाटील पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने यावेळी मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र आपण पाहतायत स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये जिथे एक क्षेत्ररक्षक चेंडू राहिला आणि हा झेल अजिंक्य ठोंबरे याच्या हातामध्ये विसावला आणि हा पहिली सफलता मात्र या ठिकाणी मिळाली ती अर्थात SP भार्गविलन अलिबाग या संघाला. तर विकेट हॅट्रिक जर घेतली गेली तर ॲडव्होकेट संतोषजी म्हात्रे सरांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी पहा. आज बक्षिसांची खैरात आपल्याकडे पाहायला मिळणार आहे. पहिली विकेट या ठिकाणी गमावली ती MD वॉरियर्स वायशेत संघाने आणि त्यानंतर मैदानामध्ये 3ऱ्या क्रमांकावर फलंदाज या ठिकाणी मैदानात दाखल होत आहेत. ज्याने क्रिकेटचं ह्या अर्थात क्रीडा भवन अलिबागचं मैदान गेले 2 रात्रीमध्ये गाजवलं असा खेळाडू अर्थातच माहीत कौर या ठिकाणी येतोय. अगदी शेवटच्या क्षणी सहज षटकार मारण्याची ताकद ज्या खेळाडूमध्ये असा खेळाडू या ठिकाणी अर्थात 3ऱ्या क्रमांकाचा खेळाडू म्हटल्यानंतर अर्थात प्रत्येक संघाचा अतिशय एक चांगला खेळाडू ज्याला म्हणलं जातं. कारण बऱ्याच वेळा आपण पाहता की पहिल्या चेंडूवर विकेट गेल्यानंतर लगेच दुसऱ्या चेंडूवर त्या 3ऱ्या क्रमांकाच्या खेळाडूला या ठिकाणी मैदानात यावं लागतं. ती जबाबदारी असते आणि ती जबाबदारी या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तो फलंदाज या ठिकाणी माहीत करू. एका बाजूला पंकज जाधव आहे, एक जबरदस्त खेळाडू, अलिबागचं नाव ज्याने आखादी देशा म्हणलं गेलं. दरम्यान आत्ताचा चेंडू मात्र उजयष्टीच्या बाहेर चेंडू थोडासा जास्त वळला. पंचांनी हा जमिनीला समांतर गेले दर्शवले गुणलेखकांना की या ठिकाणी हा चेंडू खराब आहे, सोयर आहे आणि एका धावेचा आणखीन एक योगदान. 102वा या स्पर्धेमधला हा सोयर चेंडू आल्यानंतर निश्चितच जमीने याची आठवण करून देतो की मायकेल होल्डिंग वेस्ट इंडिज संघाचे एक गोलंदाज ज्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना 13 वर्ष क्रिकेट खेळले पण आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना कधी त्यांनी सोयर चेंडू फेकला नाही. या ठिकाणी मात्र हा सोयर चेंडूचं योगदान आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळेल. ते तब्बल 3 म्हणजे 9 चेंडूचं षटक तुम्हाला पाहायला मिळेल. माहीत करू सोगावचा रहिवासी असणारा माहीत कौर या ठिकाणी आपण पाहतायत 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने पुढील चेंडूसाठी
यावेळी मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय क्षेत्ररक्षक नाही, कारण पहिले षटक पॉवर प्लेच असल्याने तिथे 2 क्षेत्र 30 षटकाच्या बाहेर आणि बघता बघता माहीत करून मात्र चौकाराने आपलं खातं उघडलंय. 4 धावांचं योगदान इथे मिळालं. सुंदर फटका होता. आखूट टप्प्याचा चेंडू, या चेंडूवर फ्रंट फुटवर जात चेंडूला माहीत करून फेकून दिलं. 4 धावांचं सहजगत्या योगदान मिळालं. सुरुवात या ठिकाणी पाहिली तर अर्थातच पहिला विकेट गेल्यानंतर एकूण धावपलकर धावा येऊन पोहोचल्या त्या 11 धावा आतापर्यंत धावपलकर पाहायला म्हणजे ऑनसाईडचं क्षेत्ररक्षण माहीत कुसाठी जर आपण पाहिलं तर बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे एक. अर्थातच इथे शॉर्ट मिड विकेट ज्याला मिडॉनला घेतलं गेलं, एक डीप मिड विकेट तैनात केले गेले आणि एक क्षेत्ररक्षक मात्र अर्थात मिडॉन आणि एक लॉंग ऑफ 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असताना सुरेख अशी सिमेंटची खेळपट्टी आणि तितकंच अतिशय सुंदर असं ऐतिहासिक मैदान. दरम्यान यावेळी मात्र पुढे सरसाव खेळण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक मिड विकेटला येतोय आणि फलंदाज माहितकूर याची 4 या धावसंख्येवर ज्याने 3 चेंडूचं योगदान दिलं आणि मैदानातून तो परततोय. किफायत पटेल क्षेत्ररक्षक कोणती चूक करत नाही, कारण आपण काल पाहिले की 2-2 झेल सुटल्यानंतर जीवदानाचा फायदा उचलत सूरज पाटील यांनी तब्बल आपल्याला पाहायला मिळालं होतं 32 धावांचं जिथे योगदान त्यांनी दिलं होतं. हे योगदान तुम्हाला पाहायला मिळालं. त्यामुळे क्रिकेटमध्ये नेहमी म्हणतात पकडा झेल आणि जिंका खेळ, कॅचेस विन द मॅचेस, हे सूत्र या ठिकाणी असावं लागतं आणि तेच मात्र या ठिकाणी पाहिलं. SP भार्गविलन अलिबाग या संघाचे संगणक प्रसाद पाटील, ॲडव्होकेट मानसीताई म्हात्रे आणि प्रतिमेची पाटील या संघाचे अर्थात पुरस्कर्ते आहेत, संघ व्यवस्थापक आहेत. त्यांनी दिलेलं अतिशय चांगलं योगदान इथे पाहायला मिळालं. ॲडव्होकेट मानसीताई म्हात्रे यांचं जर आपण विचारलं तर गेल्या कित्येक वर्षामध्ये अलिबाग तालुक्यामधल्या क्रिकेटवर खऱ्या अर्थाने त्यांनी खूप मोठं प्रेम केलं आहे आणि निश्चित आपला संघ त्यांनी मैदानामध्ये उतरवला आणि आज सुपर हिटमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळाला. नवीन फलंदाज मैदानात येतोय. 11 धावा धावपल करत हेमंत पाटील, नवगावचा हा खेळाडू आहे. हेमंत पाटील गोलंदाज आपण विचार केला तर विनय पाटील ज्याने आतापर्यंत 11 धावा दिल्यात आणि 2 विकेट त्यांनी प्राप्त केलेत. पंचांकडून गार्ड घेतोय हेमंत पाटील. ऑफसाईडला 4, ऑनसाईडला 5 क्षेत्राची विवेचना या ठिकाणी असताना कुलाबा किल्ला यांकडून पुन्हा एकदा गोलंदाज तयार, यशस्वी गोलंदाज. पुढचा चेंडू यावेळी मात्र स्क्वेअर कट करायचा होता. उजव्या यष्टीच्या जवळून चेंडू इथे मात्र आपण पाहायला मिळाला. यष्टीच्या हातामध्ये चेंडू विसावला आणि या दरम्यान पहिल्या षटकाची सांगता पहिले षटक समाप्त झालं तेव्हा प्रथम फलंदाजी करताना MD वॉरेस वायशेत, पंकज जाधव ज्या संघाचे संघनायक आहेत, आमदार महेंद्रसेठजी दळवी आणि 6.25 मिनिटं बरोबर या षटकासाठी लागली. जरा आपण विचार करायचा 25 मिनिटाचा अवधी तुम्हाला देण्यात आलेला आहे आणि अभिलाषजी पाटील या संघाचे अर्थात संघ व्यवस्थापक आपल्याला पाहायला मिळाले. तर हे क्रिकेटचं गुरुक्षेत्र चेंडूबद्दल युद्ध ज्या क्रिकेटला खऱ्या अर्थाने रोमन राजवटीमध्ये सुरुवात झाली. भारताचा विचार केला तर राजे महाराजे क्रिकेट खेळायचे, परंतु 1932 मध्ये प्रथम आपण क्रिकेटचा सामना खेळला. इंग्लंड विरुद्ध आपण पराभूत झालो. 20 वर्षाचा इतिहास गेला. 1952 मध्ये आपण ऑस्ट्रेलिया मद्रास कुस्तीमध्ये पराभूत केलं. 1971ला वेस्ट इंडिजला आणि इंग्लंडला पराभूत केला अजितजी वाडेकर यांनी आणि त्यानंतर सुनीलजी गावस्कर, दिलीपजी वेंगसरकर आणि त्यानंतर काही काळानंतर राहुल द्रविड द वॉल ऑफ द इंडिया असे खेळाडू आपल्याला मिळाले आणि 1983 विश्वचषक कपिलदेव निखंज यांच्या माध्यमातून पाहिला. काय तो खेळ, काय जबरदस्त योगदान आपल्याला पाहायला मिळालं होतं हे क्रिकेट. आणि आज याच क्रिकेटच्या माध्यमातून भारतीय संघ प्रथम क्रमांकावर, कधी द्वितीय क्रमांक इथे विराजमान होता पाहायला पाहिजे. ज्या संघाला नेहमी काही किंमत नसायची अर्थात जागतिक क्रिकेटमध्ये, पण आज आपण प्रथम क्रमांक निश्चित पाहतोय. वळी आपण मैदानाकडे. रत्नाकर मोकाल ज्याने पहिली विकेट प्राप्त केली होती इथे आपण पाहिले आहेत. अतिशय सुंदर चेंडू आतमध्ये येणारा, या ठिकाणी मात्र पंकज जाधव याच्या माध्यमातून बॅटचा स्पर्श झाला. चेंडू गेला शॉट थळमेच्या दिशेने आणि खातं उघडलं 1 धावेने. पंकज जाधव अर्थात मेवाडी चषक कोलकाता या स्पर्धेमध्ये त्यांनी सलग 8 चेंडूमध्ये 8 षटकार लगावले आणि भारतीय संघात भारतामध्ये एक अतिशय जबरदस्त खेळाडू म्हणून अलिबागचं नाव ज्या पंकज जाधवनी येथे दिलं, आखाती देशामध्ये दिलं, त्याचं योगदान देखील महत्त्वाचं. पुढचा चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेतला. या फटक्यांसाठी खरं तर पंकज जाधवला ओळखला जातो. डीप स्क्वेअर लेग मध्ये आलेला एक शानदार पंकज जाधव, त्या एक गगनभेदी गगनचुंबी षटकार, 6 धावांचं योगदान आणि 193वा षटकार पंकज जाधवच्या माध्यमातून या स्पर्धेमधला आपल्याला पाहायला मिळाला. पंकज जाधव जाऊन पोहोचते 7 या धावसंख्येवर आणि तर एका सामन्यामध्ये साधारणतः आमचे सागरदादा पाटील म्हणतात की एका याच्यामध्ये साधारणतः 8 ते 9 षटकार नेहमी लागले जाते, कारण या संपूर्ण स्पर्धेचा विचार केला तर ह्या निश्चितच योगदान इथे पाहायला मिळालं.
खेळपट्टी ही पहिल्या सामन्यामध्ये गोलंदाजांना मदत करणार होती, पण त्यानंतर आपण पाहिलं फलंदाजांना मदत करते. मात्र चांगली गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजांना की तितकंच यश मिळतं. वळूया मैदानाकडे पुढील चेंडूसाठी. यावी अप्पर काट चेंडू आपण पाहतायत, अर्थात गेला सुरेख फटका, वन बॉल चेंडू सीमारेषे पलीकडे येतोय. पंकज जाधवच्या बॅटमधून हा चौकार आणि वीरेंद्र सेहवाग यांची आठवण करून देणारा फटका अप्परकटच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने वीरेंद्र सेहवाग भारतीय संघाचे ज्याने पहिल्या चेंडूवर पहिला चौकार खेळला होता आणि तो अप्परकटच्या माध्यमातून त्यांनी चौकार मिळवला होता, त्यांची देखील आठवण इथे आपल्याला पाहायला मिळते. 4 धावांचे योगदान पंकज जाधव यांची वैयक्तिक धावसंख्या एक षटकार चौकारच्या माध्यमातून तब्बल जाते 11 धावसंख्येवर. धावफलकावर पंकज जाधव 11 धावा. पुढचा चेंडू यावेळी मात्र चांगला चेंडू होता, चेंडूला अर्थातच स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, फटक्यामध्ये ताकद नव्हती. इथे मात्र आपण पाहिलं क्षेत्ररक्षक पॉईंटला येतोय, चेंडूला पकडलं जातो, तोपर्यंत एकही धाव येत नाही. आतापर्यंत धावफलकार धावा एकूण जर आपण पाहिल्या एमडी वॉरियर्स वायसे संघाच्या 22 धावा धावफलकार आल्यात. षटक क्रमांक दुसरा आहे रत्नाकर मोकल, हाशिवरे गावाचा खेळाडू ज्याने पहिल्या सामन्याने सलग 3 विकेट म्हणजे विकेट हॅट्रिक घेतली होती, तोच हा गोलंदाज. पुन्हा एकदा या ठिकाणी मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय, पण तितका सुरेख क्षेत्ररक्षक चेंडूवर होता. सुरेश पाटील यांनी चेंडूला अडवला. खरं तर हा चेंडू जर सुटला असता तर निश्चित चौकार मिळू शकला असता, पण जर आणि तर या शब्दांना क्रिकेटमध्ये स्थान नाही आहे आणि जर आणि तर या शब्दाशिवाय क्रिकेट खेळलं जात नाही. आलेल्या सर्व मायबाप क्रिकेट रसिकांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. आज पर्यटकांचा देखील दिवस म्हणता येईल, कारण शनिवार आणि रविवार मिनी कोकण ज्याला म्हणलं तर ते अलिबाग या परिसरामध्ये अर्थात पर्यटकांचं खूप चांगलं योगदान आपल्याला नेहमी पाहायला मिळतं. 31 डिसेंबर तुम्ही पाहिलात प्रचंड संख्येने अलिबाग, त्याचबरोबर मुरुड आणि त्यानंतर काशीद हा परिसर पर्यटकांनी भरून गेला होता आणि त्यामुळे निश्चितच या ठिकाणी आज देखील पर्यटकांची खूप मोठी गर्दी इथे तुम्हाला मिळेल. वेळेचं बंधन आपण पाळायचं आहे. टीम मीटिंग लगेच संपवा, या ठिकाणी सामना लगेच सुरू करायचा आहे, कारण आपल्याला 7 सामने कव्हर करायचे आहेत. त्यानंतर भव्य बक्षीस वितरण समारंभ आपण पाहणार स्क्रीनच्या माध्यमातून आपले. तर सन्माननीय ॲडव्होकेट मानसीताई म्हात्रे या ठिकाणी आपण पाहिलं, ज्यांनी खऱ्या अर्थाने क्रिकेटवर खूप मोठं प्रेम केलंय आणि त्याचबरोबर अक्षयाताई नाईक यांचं देखील आपण बघितलं 3 रात्रीमध्ये दिले त्यांचं योगदान क्रिकेटवर, त्यांचं देखील मोठं योगदान स्क्रीनच्या माध्यमातून पाहतात, हे देखील योगदान आपण पाहू शकतो. सामना सुरू होतोय पुन्हा एकदा. आज तर दुसरं षटक मार्गस्थ मैदानामध्ये रत्नाकर मोकाल आपल्या बॉलिंग मार्कर आहे. पंकज जाधव चौकार षटकारांचा बादशाह ज्याला म्हणलं जातं, जबरदस्त फलंदाजी ज्याच्या माध्यमातून अनेक क्रिकेट स्पर्धांमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. अलिबागचं नाव अतिशय उंच स्तरावर घेऊन जाणारा खेळाडू या ठिकाणी पाहिलात गॅपशॉट करण्याचा प्रयत्न केला, मात्र इथे पाहिलात मिडॉन आणि लॉंगअपच्या मधून चेंडू या ठिकाणी जाळत होता. मिडॉनला क्षेत्राचे चेंडू येतोय, तोपर्यंत 1 धावीचं योगदान मिळते पंकज जाधवला. पंकज जाधवची वैयक्तिक धावसंख्या 1 षटकार चौकाच्या माध्यमातून 12 आणि संघाची धावसंख्या या ठिकाणी धावफलक येते. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि धावफलकात धावा येऊन पोहोचल्या त्या 23. 11:30 मिनिटं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. या 2 षटकासाठी वेळेचं बंधन 25 मिनिटाचं असेल आणि पुढचा आवाज पुन्हा एकदा आपण ऐकूया ॲडव्होकेट संदीप जगे सरांचा. धन्यवाद काका. 12 चेंडूंचा खेळ संपलाय, धावफलकावरती 23 धावा आल्यात. चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 आपण पाहतोय. अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये हा थरार पंकज जाधव नक्की काय करणार, कारण एमडी वॉरियर्स संघाचा कर्णधार आहे. कर्णधार म्हटल्यानंतर त्याच्याकडे वेगळ्या अर्थातच नजरेने पाहतो आपण, पण विशेषतः जेव्हा पंकज जाधव मैदानामध्ये असतो, एमडी वॉरियर्स सारख्या बलाढ्य संघाला तो रिप्रेझेंट करतोय, त्यावेळेला प्रतिस्पर्धी असणाऱ्या एसपी भार्गवी 11 संघाचा कर्णधार तो सुद्धा मास्टर माइंड म्हणून ओळखला जातो. पाठी यष्टीरक्षण करणारा प्रसाद आपण पाहतोय जो संघाचा कर्णधार आहे. क्षेत्रव्यूह तो काहीसा फैलावतोय, कारण 12 चेंडूंचा खेळ संपला. पॉवर प्लेच्या षटकामध्ये हाणामारी होणं अपेक्षित होतं, त्या हाणामारीमध्ये 23 धावा आल्यात, म्हणजे 11.5 धावांची सरासरी राखली गेले, पण ती सरासरी पूर्णपणे यामध्ये सातत्य राहील का ते आपल्याला पाहायचं आहे. जेव्हा विनय गोलंदाजीला आलाय, विनयचा स्पीड ॲक्युरेसी याच्याबाबत काल परवाच्या रात्री आपण बोललो, पण आज ते पाहायला मिळणार का जेव्हा पंकज जाधव मैदानामध्ये खेळतोय. कारण पंकजला रोखणं आणि त्याच वेळेला त्याच्या अगेन्स्ट गोलंदाजी करणं 2 गोष्टी असतात, की पंकजला रोखणं आणि पंकजला इम्प्रेस करणं. त्या अगेन्स्ट मध्ये तुम्ही गोलंदाजी करताना पंकज जाधव आपल्याला माहिती आहे की बॅकफूट वरती सुद्धा पंच मारू शकतो, तो लॉंग ऑन लॉंग ऑफला फटका येतो, तो कव्हरच्या डोक्यावरूनही खेळू शकतो, किंवा त्याच वेळेला आपलं संपूर्ण देहयष्टी सांभाळून तो पूर्णपणे स्क्वेअर लेग त्या मिड विकेट रिजन मध्ये चेंडू डायरेक्टली बाहेर पाठवू शकतो. पण अगेन्स्ट बॉलर आपल्याला मैदानात हे सगळं जरी काही अभिप्रेत असलं ना, तरी गोलंदाज सुद्धा हुशार आहे.
याही वेळेला आपण पाहतोय पॉइंटच्या डोक्यावरून तटावलाय चेंडू सीमारेषा बाहेर जातोय. नक्कीच या वेळेला अंकुश पाटील आणि अभिलाष नक्की खुश असणार, कारण एमडी वॉरियर संघाचे हे संपूर्ण आपण थिंक टँक जे पाहतोय त्यांनी ठरवलं होतं की पंकज जाधव जर आज मैदानामध्ये राहिला ना तर एक वेगळ्या स्वरूपाचं चित्र पाहायला मिळेल. विनयने आखूड टप्प्याचा चेंडू केला आणि पंकज जाधवच्या मनगटातली ताकद मित्रांनो आपण पाहतोय. ही ताकद अनेकांनी पाहिली, ही अलिबाग तालुक्याने पाहिली, रायगड जिल्ह्यातील मैदानांनी पाहिली, महाराष्ट्रातील नामवंत संघाने पाहिली आणि अगदी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सुद्धा ही ताकद आपण पाहिली. शारजाच्या मैदानातील फलंदाजी असेल, कुवेतच्या मैदानातील फलंदाजी असेल, पंकज जाधव नेहमीच बहरलाय. याही वेळेला आपण पाहतोय व्हॉट अ शॉट वन्स अगेन, इट्स अ पॉवरफुल हिट बाय पंकज जाधव. 6 नंबर 2 इन अ रो. विनय या वेळेला गोलंदाजी करतोय जरूर, परंतु पंकज जाधवच्या रडारमध्ये तुम्ही अशा प्रकारचे चेंडू टाकू शकत नाही, कारण जेव्हा तो सेट होतो त्याला गोलंदाजी करणं कठीण होतं. साधारण 10 वर्षापूर्वी याच पंकज जाधवने मॅचलेस सोबत खेळताना 3 चेंडूमध्ये 18 धावांची आवश्यकता असताना रॉयल कळंबोलीच्या मैदानामध्ये तो सामना संपवण्याची ताकद दाखवली होती. त्यानंतर पुणे, प्रतीक 11 पुणे किंवा डिंग डॉंग पुणे या दिग्गज संघामध्ये खेळण्यातील अलिबाग तालुक्यातील दुसरा खेळाडू महेंद्र म्हात्रे नंतर तोच झाला होता. ही सुद्धा तेवढीच प्रभावी गोष्ट आहे. याही वेळेला आपण हा चेंडू हवेत आहे, विकेट होण्याची शक्यता. यस इट इज. विनय पाटील या वेळेला म्हणतोय की जरी कितीही 2 चेंडूवरती 2 षटकार आले, मी हार मानणारा नाहीये आणि ही गोष्ट आज पुन्हा एकदा त्याचा प्रत्यय मैदानामध्ये येतोय. खेळाडू मधली विजिगीषु वृत्ती असेल, खेळाडू मधली ही खडूस प्रवृत्ती पुन्हा एकदा अलिबागच्या क्रीडा भवन मैदानावरती आपल्याला अनुभवायला मिळते. 12 चेंडूंच्या खेळामध्ये 23 धावा आल्या आणि पुढच्या षटकातील 3 चेंडूंमध्ये 12 धावा आल्या, पण त्यानंतर मात्र पंकज जाधवचा खेळ खल्लास करण्यामध्ये यशस्वी ठरतोय तो गोलंदाज विनय आणि त्याचे संपूर्ण संघ सहकारी सुद्धा. एसपी भार्गवी संघाला मिळालेली ही बिग ब्लो किंवा एक महत्वाची विकेट असेल, कारण आता धावफलकावरती धावसंख्या आपण पाहतोय 36. 36 धावा धावफलकावरती लागल्यात. व्यासपीठावरती सन्माननीय अर्थातच माजी आमदार पंडित शेठ पाटील या स्पर्धेचा आनंद लुटताना आपल्याला पाहायला मिळतात आणि दुसऱ्या बाजूला अनेक सारे मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित होत आहेत. याच दरम्यान राहुल साष्टे यांना विनंती करतो की प्रशांत नाईक मित्रमंडळ यांच्या वतीने व्यासपीठावरती उपस्थित झालेले अलिबाग पोलीस स्टेशनचे सन्माननीय पोलीस इन्स्पेक्टर संजयजी बांगर यांचे या ठिकाणी स्वागत करण्यात येईल. बांगर साहेबांचे या ठिकाणी स्वागत केले जाते प्रशांत नाईक मित्रमंडळ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 मध्ये. तेव्हा व्यासपीठावरती सन्माननीय माजी आमदार पंडित शेठ पाटील उपस्थित आहेत. त्यांच्या उपस्थितीमध्ये आज स्पर्धेचा 3ऱ्या दिवसाच्या खेळाला प्रारंभ झाला होता. एसपी भार्गवी 11 संघाने कमबॅक केलेला मैदानामध्ये आपण पाहतोय. वळणार आहोत तेथे, परंतु अतिथी देवो भव या संस्कृतीची अर्थातच पुन्हा एकदा या ठिकाणी आपण सर्वांनी जपणूक करणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं. अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 मध्ये या मान्यवरांचं आपण स्वागत केलंय. 3 षटकांचा खेळ संपलाय. विनय पाटीलने कमबॅक केलेलं पाहायला मिळालं. पहिल्या 3 चेंडूमध्ये 13 धावा जरूर आल्या होत्या, पण पुढच्या 3 चेंडूवरती केवळ 1 धाव विनयने खर्च केले. हे मैदानामध्ये आपण पाहतो ना की 100% कॉन्ट्रीब्युशन देणं ही सगळ्यात महत्त्वाची, हा सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो. नेहमी म्हटलं जातं की तुम्ही सामना हरलात किंवा त्याच वेळेला तुमचा पराभव तुमच्या वाट्याला आला, यामध्ये तो तुमचा क्राईम नाहीये, परंतु तुम्ही तुमचं 100% दिलं नाही ना तर ते मात्र नक्कीच क्राईम म्हणून नोंदवलं जाईल. आणि हीच गोष्ट महत्त्वाची. 18 चेंडूंचा खेळ संपलाय. 36 धावा धावफलकावरती आल्यात. 3 षटकांच्या 37 धावा धावफलकावरती आल्यात. 17.5 मिनिटं झालेली आहेत लक्षात घ्या, म्हणजे पुढची 3.5 मिनिटांमध्ये तुम्हाला ही ओव्हर करायचीच आहे. अदरवाईज एक खेळाडू तुम्हाला आतमध्ये घ्यावा लागेल, सर्कलमध्ये याची नोंद घ्यायची आहे.
कोळेगाव मैदानामध्ये जिथे चौथ्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी वैभव कांबळे आलेला आहे. वैभव कांबळेने सुद्धा पहिल्या रात्री खास आपल्याला इम्प्रेस केलं होतं. अशा प्रकारचा गोलंदाज आहे वैभव कांबळेकडून. ती अपेक्षा या नॉकआउटच्या गेममध्ये सुद्धा SP बारगावी संघाला असेल आणि प्रसादला सुद्धा असेल, कारण टर्न आहे त्याच्याकडे. टप्पा घेतल्यानंतर चेंडू बाहेर वळतोय. यावेळेला मात्र पंचांचा इशारा आलाय की तो अर्थातच ऑफस्टम्पच्या बराचसा बाहेर होता आणि त्यामुळे प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर येणारी गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वरती गेल्यानंतर जी गडबड होते ती धावसंख्येच्या रूपामध्ये मात्र पाहायला मिळाली. जेव्हा 3 गडी बाद 38 धावा धावफलकावरती पाहतोय आपण. हेमंतकडून आता अपेक्षा असतील की MD वॉरियर संघाच्या धावसंख्येला एक आकार देण्याचा जो प्रयत्न पंकज जाधवने जो केला ना, तसाच प्रतिकार यावेळेला करावा लागेल आणि हेमंत पाटील मैदानामध्ये ते दाखवतोय. ही किमया साध्य करावी लागेल. एकमेकात साह्य करू अवघे धरू सुपंत हा मार्ग पुन्हा एकदा आपल्याला दाखवावा लागेल. हे MD वॉरियर संघातील खेळाडू जाणतात. आणि जेव्हा वैभव सारखा गोलंदाज मैदानामध्ये आहे, तो 1-2 चेंडू डॉट टाकल्यानंतर फारच अटॅकिंग होतो. अशा वेळेला त्याला कुठेही स्थिर स्थावर होऊ द्यायचंच नाही किंवा त्याला आपल्या फलंदाजीच्या समोर थोड्या अंशी का होईना विचार करावा लागेल. अशा प्रकारची फलंदाजी हेमंत पाटीलच्या बॅटमधून पाहायला मिळते. मनगटातल्या ताकदीचा पुरेपूर वापर केला जातोय आणि त्या प्रकारे ही फटक्यांची आतिषबाजी क्रीडाभवन मैदानावरती आजच्या रात्री आपल्याला अनुभवायला मिळते आणि त्यातील आनंद आपण लुटतोय. वॉट अ फॅन्टॅस्टिक बॉलिंग आणि तेवढंच सुंदर कीपिंग आपल्याला पाहायला मिळतंय. डोळ्यांची पापणी लवते ना लवते तो यष्टी पाटी आपल्याला पाहायला मिळतोय. प्रसाद पाटील आपण पाहतोय गेली 15 वर्ष, मग संघ बालवीर हशिवरेचा असेल, संघ शिवबा हशिवरेचा असेल, संघ अर्थातच रायगड पोलीसचा असेल, संघ रोह्यातील असेल, संघ अलिबाग मधला असेल, संघ रायगड जिल्ह्यातील कोणताही असेल, प्रसादचं यष्टीरक्षण हे नेहमीच अर्थातच कौतुकाची बाब राहिलेली आहे. आणि इतक्या वेगाने हे जे रिफ्लेक्सेस मैदानात येतात ना, त्याचं कौतुक मात्र मित्रांनो नक्कीच आपल्याला करावं लागेल. वैभव कांबळे वन्स अगेन राऊंड द विकेट आलाय. त्याला माहिती आहे या अँगलने परवाच्या रात्री सुद्धा त्याने गोलंदाजी केली होती. डिक्लेअर झोन मध्ये जातोय. डिक्लेअर झोन मध्ये गेलाय की सीमारेषेच्या बाहेर आहे. निर्णय अजूनही येणं बाकी आहे. पंचांचा जो काही निर्णय असेल ते गुणलेखक आमच्या खात्यामध्ये या ठिकाणी नोंद करतील. अच्छा, तिसऱ्याच पंचांची दाद मागितली जाणार की नक्की एक्झॅक्टली काय स्थिती होती त्या ठिकाणी. आपण पाहतोय की हे टेक्नॉलॉजिकल ट्रान्सफॉर्मेशन गेल्या 7-8 वर्षामध्ये टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा आपल्याला झालेलं पाहायला मिळते. म्हणजेच थर्ड अंपायर ही जी संकल्पना होती ना, ती सर्वप्रथम 1992-93च्या आसपास आलेली पाहायला मिळाली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा त्यावेळेला दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत हा सामना चालू होता आणि पहिल्यांदा थर्ड अंपायरने आउट दिलेला फलंदाज कोण? दी सचिन रमेश तेंडुलकर. जॉन्टी रोड्स त्यावेळेला क्षेत्ररक्षण करत होता. तर टेक्नॉलॉजीने त्याही वेळेला मदत केली आणि त्याच्यानंतर मग आता टेक्नॉलॉजीची अनेक रूपं क्रिकेटच्या मैदानामध्ये आपण पाहतोय. आणि जेव्हा आता आपण टेनिस क्रिकेटमध्ये थोड्या अंशी या टेक्नॉलॉजीचा वापर करायला सुरुवात केली, या स्पर्धेच्या निमित्तानं सुद्धा आपण पाहिलं ना, FH स्पोर्ट्स आणि प्रोलिंग स्पोर्ट्सचे 2 चॅनल आहेत. पंचांचा इथे तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय. हा चौकार आहे. हा चौकार असणार आहे. आपण पाहतोय की ती जी एक निमुळती गॅप आहे ती बरोबर साध्य केली गेली आणि चेंडू हेमंतच्या बॅटमधून निघालेला चौकार असणार आहे. 4 धावाने धावसंख्या वाढले. 48 ऑन अ बोर्ड. 48 धावा धावफलकावरती लागल्यात. अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी मधला हा पहिला सामना आजच्या रात्रीचा आपण पाहतोय. दुसऱ्या दोन्ही संघांना विनंती असेल जे आजच्या रात्री दुसरा सामना खेळणार आहेत, त्रिश्राव्या 11 वर्सोली आणि कुबेर 11 अलिबाग, आपण रेडी राहायचं आहे. प्लेइंग 11ची यादी आमच्यापर्यंत द्यायची आहे कारण यादी अजूनही आलेली नाहीये. स्लोवर बांध धीम्या गतीचा चेंडू लवकर प्रेडिक्ट केलाय. चेंडू वाईडेश मिड विकेटला खेळलाय. क्षेत्ररक्षक मात्र जज करण्याच्या नादामध्ये झेल सोडतोय. संजीवनी अर्थातच मिळणार आहे ती फलंदाज हेमंत पाटीलला. पण अशा प्रकारे क्षेत्ररक्षण करणाऱ्या क्षेत्ररक्षकाच्या हातून जेव्हा झेल निसटतो, येणारे पुढचे अर्थातच अजूनही या सामन्यातील 8 चेंडू बाकी आहेत आणि हेमंतला त्यातील 4 चेंडू जरी मिळाले तरी रिझल्ट काय असू शकेल याची कल्पना आपण सारेच जण करतोय. यश मात्रे मैदानामध्ये आहे. अ यंग टॅलेंटेड खेळाडू मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाला गेल्या 1-2 वर्षामध्ये. मुळात थर्ड संघाला रिप्रेझेंट करतो तो. आज या ठिकाणी MD वॉरियर संघामध्ये आपलं रिप्रेझेंटेशन काही अंशी त्याने चांगल्या प्रकारे मजबूत केलेलं पाहायला मिळालंय. पण वैभव कांबळे समोर थोड्या अंशी का होईना प्रतिकार करताना थोडी कसोटी नक्कीच लागेल. कारण वैभव जेव्हा राऊंड द विकेट गोलंदाजी करतो, समोरच्या फलंदाजाच्या समोर एक वेगळं चॅलेंज त्याने निर्माण केलं. आज का कुणास ठाऊक तो ओव्हर द विकेटने सुरुवात त्याने केली, त्याच्यामुळे कदाचित पहिल्या चेंडूवरती षटकार सुद्धा खाल्ला.
तिसऱ्या चेंडूवरती चौकार जेव्हा आला तो थोडा अनलकी होता, पण त्यानंतर मात्र स्वतःला त्याने सावरलंय. धावफलकावरती 50 धावा झाल्यात. 3 गडी बाद 50 धावा धावफलकावरती लागलेली संख्या पाहायला मिळते. एमडी वॉरियर्स उलटॉ चेंडू बनून खेळून काढलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. पंचांचा इशारा नो बॉलचा आहे, त्याच्यामुळे हा मात्र या वेळेला फलंदाज बचावणार आहे. वेस्ट हाईटच्या वरती अर्थातच अबोव द वेस्ट हाईट आहे का हा रिव्ह्यू या ठिकाणी पंचांनी अपेक्षित आहे, म्हणून अर्थात पहिला नो बॉल सॉफ्ट सिग्नल डिक्लेअर त्यांनी केलाय. सॉफ्ट सिग्नल प्रमाणे डिसिजन असेलच असं नाही, जो काही तिसऱ्या पंचांचा निर्णय असेल तोच फायनल निर्णय असेल हे सुद्धा आम्ही या ठिकाणाहून सांगू इच्छितोय. परंतु अगोदर त्यांनी हा नो बॉल साठी अर्थातच आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवलाय. तिसऱ्या पंचांकडून थोड्याच वेळात निर्णय येईल. आपण यश बद्दल बोलत होतो. यश हा केवळ 20-21 वर्षाचा तरुण आहे. गेल्या जेव्हा सुरुवात केली यश मात्रेने तेव्हा अर्थातच एक फास्टर बॉलर या नात्याने तो मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळाला. विशेषतः ॲज अ बॅटर म्हणून गेल्या वर्षी थोडं प्रमोशन झालं, पण त्यानंतर थोडा पायाचा त्रास त्याला व्हायला लागला. अलीकडच्या काळात तो ती गोलंदाजी त्याच्यामुळेच करत नाही, पण फलंदाजी चांगली करतोय. कालच्या रात्री सुद्धा त्याने अप्रतिम फलंदाजी केली होती आणि त्याच्यामुळे त्यांच्या टीमला एक चांगला बॅकअप मिळाला होता. पंचांचा इशारा नो बॉल आहे. तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय की नो बॉल आहे. यश मात्र बचावतोय. 2 धावा मिळणार आहेत आणि 2 धावाने धावसंख्या वाढून पोहोचणार 52 पर्यंत. सन्माननीय माजी आमदार पंडित शेठ पाटील या ठिकाणी सामन्याचा आनंद लुटतायत. आज त्यांच्यात शुभ असते 52 हा येणार. तीन 3.5 षटकांचा खेळ संपलाय. 3 गडी बाद 52 धावा धावफलकावरती. हेमंत पाटील कडे लक्ष आहे, जेव्हा वैभव कांबळे षटकातील शेवटचा चेंडू टाकणार. जोरदार अपील झालं जरूर. वैभवच्या अपील मध्ये आत्मविश्वास, उत्साह असं बरंच काही पाहायला मिळतंय, परंतु पंचांचा इशारा आलाय की लेग बाईटच्या स्वरूपात 1 धाव येणार. एकेरी धावानं वैभवचं षटक संपलंय. 15 धावा आल्या या षटकामध्ये आणि एकूण धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाली. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 53. नक्की कितपत मजल? येस, 20 मिनिटांपेक्षा जास्त वेळ झालेला आहे सर, त्याच्यामुळे एक खेळाडू सर्कल मध्ये असेल एक्स्ट्रा. रिव्ह्यू मायनस केलेले आहे तिथे. टाइम त्यावेळेला स्टॉप केलं होतं, स्टॉप वॉच केलं होतं. स्टॉप केला होता. स्टॉप वॉच या ठिकाणी त्यावेळेला त्याचा वापर केलेला आहे. 2-2 टीम मेंबर्स बसवलेले आहेत, म्हणजे तिसऱ्या पंचांनी सुद्धा तसंच टायमिंग मोजलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला आमचे या ठिकाणी ऑर्गनायझिंग कमिटी मधल्या मेंबर्सने सुद्धा ते घड्याळ या ठिकाणी लावलं होतं. वळूया पुन्हा एकदा मैदानामध्ये. 4 षटकांचा खेळ संपलाय. 53 धावा आणि वळतोय माझे साथी समालोचक मित्र यासिनजी मर्चंट यांच्याकडे. धन्यवाद संदीप. सबसे पहले हमेशा की तरह आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का मैं तहे दिल से इस्तकबाल करता हूं. गेंदबाज अंतिम ओवर के लिए, जी हां, आउटसाइड दी ऑफ स्टंप गेंद थी, खेलने की कोशिश, मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं है. बाय के रूप में एक अतिरिक्त रन यहां पे मिलेगा. कुल मिला के रनों की संख्या हो चुकी है 53 रन 3 विकेटों के नुकसान पर. 54 रन इस एक रन को मिलाकर 13.25 का यहाँ पे औसत नजर आता हुआ, जो कि बहुत ही अच्छे स्थिति में, अच्छे पोजीशन में नजर आ रहा है बल्लेबाजी करने वाली टीम. स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज है हेमंत पाटिल, नॉन स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज है यश मात्रे. गेंदबाजी की जिम्मेदारी हितेश के ऊपर. बाएं हाथ से ओवर द विकेट. जी हां, इस मरतबा कवर के ऊपर से खेलना चाहते थे, मगर गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया और कैच लपकने का सुनहरा मौका था. ओहो, इतना आसान कैच यहाँ पे छोड़ चुके हैं. आंखों पर भरोसा नहीं कर सकते हम, क्योंकि ये बहुत ही बड़ा टूर्नामेंट है. अलीबाग चैंपियन ट्रॉफी में आप बल्लेबाजी कर रहे हो या फील्डिंग कर रहे हो, तो इस तरह से प्रदर्शन सराहना करने लायक नहीं होगा. मगर दोस्तों, ये होता है क्योंकि मनोवैज्ञानिक दबाव होता है हर खिलाड़ी के ऊपर, और फ्लड लाइट में खेलना इतना आसान भी नहीं होता. इस बीच स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज यश फिर से एक बार खेलने के लिए तैयार होते हुए. जी हाँ, इसमें दबा फुलर लेंथ ओवर पिच बनाकर उसे खेलने की कोशिश की, और यहाँ पे प्रसाद यहाँ होशियारी दिखाते हुए, उनके पास एक्सपीरियंस है, चाणक्य, चतुर और
बहुत ही तल्लक बुद्धि के साथ उन्होंने हेमंत पाटिल को चलता किया है। पहला हालांकि थ्रो करने का एक्शन किया और आंखों में धूल झोंकी है बल्लेबाज यश के, और इसी के साथ उसका खामियाजा भुगतना पड़ा बल्लेबाज हेमंत को। इसी बीच ये लगता हुआ चौथा झटका हेमंत के रूप में। जयेश लट ने अपने टीम के लिए मात्र 4 रनों का योगदान दिया। पंकज जाधव बहुत ही बढ़िया बल्लेबाजी कर रहे थे, 3 छक्के उनके बल्ले से हमें देखने को मिले। उसी के साथ एक चौका भी उन्होंने अपने बल्ले से लगाते हुए बहुत ही बढ़िया बल्लेबाजी की। 10 गेंदों में 25 रनों का योगदान दिया अपने टीम के लिए। मगर उसके बाद माहिद कूर मात्र 4 रन बनाकर आउट हो चुके हैं। उसी के साथ हेमंत पाटिल जो कि सेट बल्लेबाज थे वो भी मैदान से अब बाहर जा चुके हैं। पहले ऐसा लग रहा था कि ये रनों की संख्या काफी मजबूत नजर आएगी, मगर अब यहाँ पे गेंदबाजी करने वाली टीम ने बहुत ही अच्छी तरीके से वापसी दिला दी है। स्पेशली गेंदबाजों की मैं और प्रसाद पाटिल जो कि विकेट के पीछे कैप्टन के हैसियत से मौजूद है, उनकी सराहना करना चाहूंगा। तारीफ के काबिल उनकी यहाँ पे फील्डिंग का प्रदर्शन, विकेट कीपिंग का प्रदर्शन और उसी के साथ एक अच्छी कैप्टनसी यहाँ पे नजर आती हुई। 3 गेंदें अभी भी आना बाकी है। हितेश पाटिल फिर से एक बार, ओहो, हितेश पाटिल का आत्मविश्वास आसमान पर नजर आता हुआ। किसी ने भी नहीं सोचा होगा कि इस तरह से अंतिम ओवर आएगा, क्योंकि गेंद अब रोल हो चुकी है, गेंद अब हवाई सफर करेगी, ऐसा सभी का प्रेडिक्शन था, अंदाजा था। मगर हम सभी का अंदाजा यहाँ पे फिर से एक बार गलत होता हुआ। पहली 4 गेंदों में मात्र 2 रन खर्च किए हैं हितेश ने। जी हाँ, इसमें तब आउटसाइड दी ऑफ स्टंप गेंद, मगर मिड ऑफ के दिशा में सीधा फील्डर के हाथों में खेल गए थे। बहुत ही बढ़िया फील्डिंग, अच्छा थ्रो भी था, मगर ये निशाना अगर सही होता, सीधा स्टंप पर होता, तो शायद यहाँ पे रनआउट का खतरा मंडरा था। मगर इस तरह से कोई खतरा नहीं है। दोनों भी बल्लेबाजों ने अपने चोर बदले और 1 रन मुकम्मल कर लिया है, और इस 1 रन के साथ रनों की संख्या को पहुंचा दिया है 56 रन 4 विकेटों के नुकसान पर। ये क्वार्टर फाइनल का मैच है, और इस मैच को जीतने के बाद आप सेमीफाइनल में पहुंचोगे, और इसी वजह से यहाँ पे मेहनत जारी है, मशक्कत जारी है, जद्दोजहद जारी है। हितेश की जितनी तारीफ करे उतनी कम होगी। जी हाँ, इसमें तो थोड़ी सी हाफ ट्रैकर गेंद थी, मगर हुक करने की कोशिश में फिर से एक बार थोड़े से मिस टाइम कर गए थे। दूसरा रन लेने की नाकाम कोशिश, मगर यहाँ पे इस पर ओहो, अब अंपायर जी ही बता सकते हैं कि एक्चुअली वहां पे क्या हुआ, क्योंकि विकेट कीपर प्रसाद पाटिल के हाथों से गेंद तो टॉस हुई थी। 2 रन मुकम्मल है या 1 ही रन यहाँ पे मिलेगा, ये तो आने वाला समय बताएगा। मगर इसी बीच में बताना चाहूंगा कि रनों की संख्या हो चुकी है। हमारे गुण लेखक जी दरणे गुरु जी हमें बताते हुए 56 रन हो चुके हैं, और अभी भी फैसला आना बाकी है। हम थोड़ा सा सब्र करेंगे, क्योंकि सब्र का फल मीठा होता है। हमारे तीसरे अंपायर अब उसका मुआयना करते हुए, टटोलते हुए, जांच करते हुए कि एक्चुअली वहां पे क्या हुआ। मगर हमने देखा कि बहुत ही बढ़िया थ्रो तो था, मगर विकेट कीपर प्रसाद पाटिल के हाथों से गेंद टॉस होने की वजह से बल्लेबाज वहां पे पॉपिंग क्रीज में पहुंचे हैं या नहीं पहुंचे हैं। अगर पहुंचे हैं तो 2 रन शायद मिलेंगे, वरना 1 ही रन पर संतोष करना पड़ेगा। मगर एक सम्मानपूर्वक स्कोर यहाँ पे खड़ा हो चुका है। ऐसा लग रहा था कि ये रनों की संख्या हमें 65 के ऊपर नजर आएगी, मगर अंतिम ओवर में हॅलो हितेश पाटिल ने कमाल कर दिया। सर, एकदा स्कोर सांगा। संदीप फक्त डिसिजन याचं बाकी है। ओके ओके। अभी अभी जो क्रिकेट के दीवाने इस मैदान में शिरकत कर चुके हैं, उनकी जानकारी के लिए मैं बताता चलूं, ये मैच क्वार्टर फाइनल का मैच है। एसपी भार्गवी बनाम एमडी वॉरियर्स। एसपी भार्गवी टीम ने सबसे पहले टॉस जीता और फील्डिंग करने का फैसला किया, और बल्लेबाजी के लिए दावत दी थी एमडी वॉरियर्स को। और पहले बल्लेबाजी करते हुए एमडी वॉरियर्स ने निर्धारित 5 ओवर के इस मैच में तो यहां पे अंपायर जी का फैसला आ चुका है, नॉट आउट करार दिया है, यानी 2 रन मुकम्मल हो चुके हैं।
इन 2 रनों को मिलाकर रनों की संख्या हमारे गुणलेखक जी बताते हुए 58 रन 58 रन हो चुके हैं और जीतने के लिए 59 रनों की जरूरत। 5 ओवर का ये मुकाबला है, यानी हर ओवर में तकरीबन 12 रन के औसत से यहाँ पे रन बनाने हैं। आणि विनंती स्क्रीनवर ना कुबेर 11 स्क्रीनवर दाखवायला ना कर्णधार स्क्रीनवर दाखवा बोलताय ना, इकडे इकडे जरा टेक्निकल टीमला विनंती आहे, तो लास्ट जो आहे तो स्क्रीनवरती दाखवा, रिव्ह्यू जो होता तो। त्याचप्रमाणे त्रिश्राव्य 11 वर्सोली संघाचे कर्णधार यांना विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे। त्रिश्राव्य 11 संघाचा कर्णधार सुमित चला आणि कुबेर 11 अलिबाग, कुबेर 11 अलिबाग संघाचा कर्णधार सूरज पाटील चला टॉस साठी यायचं आहे। आणि मी सन्माननीय नितीनजी म्हात्रे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करायचा आहे। दोन्ही कर्णधार उपस्थित झालेले आहेत। आपके स्क्रीन पर आप देख सकते हो किस तरह से वो दूसरा रन यश म्हात्रे ने मुकम्मल कर लिया था, इसका नजारा। चलते हैं प्रेजेंटेशन बॉक्स में जहां पे टॉस किया जा रहा है। नाणेफेकीचा कौल होतोय, दोन्ही संघाचे कर्णधार आलेत। सन्माननीय नितीन म्हात्रे यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल होतोय। कोण बोलतोय? सुमित खाली पडा। टेल इज द कॉल आणि सुमेध या ठिकाणी नाणेफेकीचा कौल जिंकलाय। सुमेध 5 षटकांचा सामना असणार, क्वार्टर फायनलचा काय निर्णय असेल? ओके, काय वाटतं कुबेर 11 अलिबाग संघाची बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे, कितपत रोखण्याचा प्रयत्न असेल? समोरची टीम पण खूप चांगली आहे, पण आम्ही कमीत कमी राखण्याचा प्रयत्न। क्रीडा भवन नाईट मध्ये एक फायनल जिंकल्याचा आनंद तू साजरा केलेला आहेस, काय वाटतं की हा प्रवास पुढे कंटिन्यू होईल? प्रयत्न करू, आता नॉकआउट मॅच आहे, ह्या स्टेजला चांगला खेळण्याचा प्रयत्न करू। थँक्यू सो मच। आपल्या समवेत या ठिकाणी सूरज पाटील सुद्धा आहे। सूरज, क्रीडा भवन आणि तुझ्या खूप साऱ्या आठवणी आहेत आणि नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये काल चांगली बॅटिंग झाली, पण आज कोणाकडून जास्त अपेक्षा असतील? आम्ही पर्टिक्युलर एका प्लेअरपेक्षा कंबाईंड एफर्टला जास्त महत्त्व दिलं होतं आमच्याकडे, सो पूर्ण टीमचा आमचा सपोर्ट थोडा थोडा लागला तर आम्हाला ते जास्त चांगलं वाटेल। सूरज, हायएस्ट स्कोर 5 ओव्हरमध्ये 80 झालेला आहे या मॅच मध्ये आणि कालच झाला, तुला असं वाटतं की तो ब्रेकेबल आहे? नक्कीच ब्रेकेबल आहे, पण आम्ही प्रत्येक दिवसाच्या मेरिटप्रमाणे आम्ही प्रयत्न करू। आता आम्ही जेव्हा मॅच खेळलो तेव्हा एकदम रात्री 2-3 वाजता खेळलो, विकेट थोडी स्लो झालेली, आमचा 55-60 पर्यंत रन करण्याचं टार्गेट असेल। ओके, विश यू ऑल द बेस्ट गाईज। तर त्रिश्राव्य 11 वर्सोली संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला, निर्णय आहे त्यांचा क्षेत्ररक्षणाचा। आपण थेट वळतोय पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये। धन्यवाद नितीनजी म्हात्रे। धन्यवाद संदीप। आज फिर से एक बार देखिए क्रिकेट के दीवानों का मेला यहाँ पे लग चुका है। क्रिकेट के रसिक जिनका हुजूम यहाँ पे नजर आता हुआ। अलीबाग चैंपियन ट्रॉफी सपनों की ये प्रतियोगिता सम्माननीय प्रशांत शेठ नाइक, इन्होंने हम अलीबाग के क्रिकेट के रसिकों को एक सौगात दी है, एक तोहफा दिया है इस प्रतियोगिता के रूप में, क्योंकि इस प्रतियोगिता में खेलने का हर एक खिलाड़ी का सपना होता है। पुरजोर उन्होंने कोशिश की, मेहनत की और जिन जिन खिलाड़ियों का चुना हुआ है वो तकदीर वाले रहे, लकी रहे और अपना खुद का जो एक अंदाज है, वो स्टाइल है, जिन्होंने मेहनत की है और क्रिकेट के प्रति प्यार भी उन्होंने किया है, मशक्क़त की है, उसका पूरा अब मेहनत का जो भी उनकी कमाई है वो लेने का यहाँ पे मौका, क्योंकि इस टूर्नामेंट से अपना खुद का नाम, अपने गांव का नाम और अपने अलीबाग का नाम भी रोशन होने वाला है। जी हाँ, इस मरतबा पहला ओवर लेके आए हैं अभिषेक नाइक। जी हाँ, यहाँ पे मैं वक्त का भी अनाउंसमेंट करना चाहूँगा कि 8:04 हो चुके हैं और ये पहली गेंद यहाँ पे डिलीवर हो चुकी है।
अभिषेक नाइक अर्थात अबू नाम से पहचाने जाते हैं, मैन फ्रॉम जिराड। राइट आर्म राउंड विकेट, फिर से एक बार आउटसाइड दी ऑफ स्टंप गेंद, ऑफ स्टंप के बाहर डब्बा खाने के बाद और बाहर की तरफ कट होती हुई ये गेंद, एंगल क्रिएट करने की कोशिश यहाँ पे अबू की, और बल्लेबाज प्रसाद पाटिल स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाजी कर रहे हैं, जबकि नॉन स्ट्राइकिंग एंड पर किफायत पटेल मैन फ्रॉम रामराज। जी हाँ, इस मरतबा गेंद उनके पाले में 30 गज का दायरा मौजूद था, उस गेंद को उछाल कर खेला है लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर गेंद, दर्शक दीर्घा में 6 रन के लिए तालियों की गड़गड़ाहट, क्योंकि पहली 2 गेंदें खराब थी, वाइड के रूप में 2 रन यहाँ पे आए थे मुफ्त के, उसके बाद पहली गेंद के ऊपर हल्ला बोल कर दिया है। यासिन सर, एक प्राइज आलेला आहे, जर लागोपाठ 2 षटकार लगावले गेले तर ऍडव्होकेट संतोष म्हात्रे यांच्याकडून 2000 रुपयांचं पारितोषिक होतं, पण फलंदाज बाद होऊन परतणाऱ्या पावल्यांमध्ये मोठा हादरा म्हणावा लागेल यावेळेला। इसलिए संदीप, जब भी हम हाईवे पर चलते हैं तो एक बोर्ड लिखा होता है कि अति घाई संकटात नेई, और ये भी कहा जाता है कि जल्दी का काम शैतान का। देखिए यहाँ पे पहली गेंद पर छक्का आने के बाद 2 वाइड गेंदें भी आई थी, एक गेंद पर 8 रन बन चुके थे, उसके बावजूद एक ओवर पिच गेंद, बाहर जाने वाली गेंद, हालांकि उस गेंद को कवर के ऊपर से खेलना चाहते थे, हालांकि उनकी सोच भी थोड़ी अगर कहेंगे तो सही भी हो सकती है, क्योंकि 30 गज का दायरा था, 30 गज के दायरे का फायदा उठाना था, कवर और पॉइंट के ऊपर से अगर खेलते तो 4 रन भी मिल सकते थे, यही उनकी सोच थी, मगर फंस गए। जो चक्रव्यूह उनके लिए बुना है, जो जाल वहां पे बुना है, उस जाल में फंस गए। और कैप्टन बैक टू द पैवेलियन। प्रसाद पाटिल आउट होने के बाद अब नए बल्लेबाज आए हैं, विनय पाटिल मैन फ्रॉम घोटौड़े। घोटौड़े से एक छोटा सा गांव है, मगर उस गांव से निकलकर इस खिलाड़ी ने अपने नाम का परचम लहराया है, क्योंकि बहुत ही बढ़िया गेंदबाजी की है इस प्रतियोगिता में इस खिलाड़ी ने, और शानदार बल्लेबाजी भी कर सकते हैं, और इसी वजह से 1 डाउन बल्लेबाजी करने के लिए। जी हाँ, मगर अबू थोड़ा सा निगेटिव यहाँ पे गेंदबाजी करते हुए बल्लेबाजों के शरीर से दूर रखने की कोशिश गेंद को, और इसी वजह से बार बार ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर भटकते हुए नजर आए। अतिरिक्त रन फिर से एक बार यहाँ पे मिलेगा। हवा में गेंद जरूर है, लॉन्ग ऑफ में फील्डर, सीधा फील्डर के हाथों में गेंद, मगर ओहो जल्दबाजी कर गए। फिर से एक बार यहाँ पे हिचकिचाहट और हड़बड़ाहट में नजर आए। अभिषेक वहां पे मौजूद थे, एक आसान सा कैच था, मगर मनोवैज्ञानिक दबाव, प्रेशर इतना है, तनाव इतना है कि एक आसान सा कैच उनके हाथों से ड्रॉप होता हुआ हमें नजर आया। इस तरह से कैच छूटते हुए अंतरराष्ट्रीय क्रिकेट में भी हमने देखे हैं, मगर इस तरह से कैच छूटना आपकी सेहत के लिए, आपके मैच के लिए बहुत ही दर्दनाक हो सकता है, क्योंकि एक कैच छूटने के बाद क्या हो सकता है ये आप सभी जानते हैं। रोहित शर्मा का कैच आप सभी जानते हैं कि थिसारा परेरा ने मात्र 4 रन के योगदान पर छोड़ा था, और रोहित शर्मा ने अंतरराष्ट्रीय स्तर पर वनडे क्रिकेट की ऐतिहासिक पारी खेली। आज तक वो आबादी है 264 रनों की, तो एक कैच आपको प्रतियोगिता से बाहर जाने के लिए काफी हो सकता है। हर एक कैच, हर एक रन बहुत ही कीमती, बहुत ही मूल्यवान। इस बीच देखते रहे, कटाक्ष जरूर डाला था बल्लेबाज ने, मगर अंपायर जी के ऊपर इसका कोई असर नहीं है। रनों की संख्या में याद दिलाना चाहूंगा, 11 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं 1 विकेट के नुकसान पर। विनय पाटिल और किफायत पटेल ये 2 बल्लेबाज मैदान पर मौजूद। ओहो, फुलर लेन परफेक्ट ऑफ वाइड यॉर्कर करने की कोशिश की, काफी हद तक सफलता। अबू ने कुछ खराब गेंदें इस ओवर में जरूर डाली है, एक छक्का भी इस ओवर में आया है, मगर कुछ हद तक यहाँ पे कमबैक किया है, शानदार वापसी की है अभिषेक नाइक ने। लगातार यहाँ पे 2 गेंदें बिंदी की है। स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज किफायत, जिन्होंने इस प्रतियोगिता में एक मैन ऑफ द मैच का भी पुरस्कार अपने नाम किया था, इस मरतबा लॉफ किया था कवर के ऊपर से, मगर वाइडिश लॉन्ग ऑफ की दिशा में एक लंबी दौड़ लगाई अभिषेक ने और उस गेंद को फेल किया। तब तक दोनों भी बल्लेबाजों के पास खासा वक्त था 1 रन लेने का। देखते देखते यहाँ पे पहले ओवर की समाप्ति हो चुकी है।
पहले ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या हो चुकी है 12 रन 1 विकेट के नुकसान पर। एक ओवर की समाप्ति के बाद देखिए 5 मिनट और 20 सेकंड हो चुके हैं। मैं फिर से एक बार आप सभी से गुजारिश करना चाहूंगा कि वक्त जाया ना करें, आपको पेनलाइज किया जा सकता है, आपका नुकसान हो सकता है। मंच पर बहुत सारे प्रतिष्ठित और हमारे मेहमान यहाँ पे बैठे हैं और चारों तरफ अगर हम नजर दौड़ाएंगे तो देख सकते हैं कि क्रिकेट को चाहने वाले, क्रिकेट के प्रति प्यार रखने वाले और क्रिकेट का दीवानापन, क्रिकेट का जुनून, जिनके दिल और दिमाग पर सुरूर है इस क्रिकेट का, वो सारे क्रिकेट के दीवाने यहाँ पे तशरीफ लाए हैं। उन सभी क्रिकेट के दीवानों का मैं फिर से एक बार तहे दिल से इस्तकबाल करना चाहूंगा। इस बीच नए गेंदबाज आए हैं माहित कूर, मैन फ्रॉम सोगाव, राइट आर्म राउंड द विकेट। किफायत पटेल फिर से एक बार यहाँ पे कुछ मांग करते हुए, जी हाँ, उनके अपील को यहाँ पे स्वीकार कर लिया है, कबूल कर लिया है। अंपायर जी ने अपने बाजुओं को खोला और वाइड का इशारा किया है। वाइड के रूप में एक अतिरिक्त रन यहाँ पे मिलेगा और इस एक रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 13 रन। बहुत ही जबरदस्त मुकाबला होगा, ये शानदार मुकाबला होगा, कांटे की टक्कर होगी, इसमें कोई शक नहीं, कोई दो राय नहीं है, क्योंकि क्वार्टर फाइनल का मैच है। ये मैच तो किसी भी हालत में जीतना है, तब जाके सेमीफाइनल में पहुंच सकते हैं। इस बीच कारपेट के सहारे बहुत ही शानदार ऑन ड्राइव हमें देखने को मिला। कारपेट को चाटती हुई गेंद वाडी से लॉन्ग ऑन की दिशा में जब तक फील्ड होती तब तक एक रन लेने का यहाँ पे मौका। इस एक रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 14 रन 1 विकेट के नुकसान पर। अंपायर शाहिद मोमिन सर और उसके साथ मुन्ना पठान सर और जय पवार सर, उसके साथ सुमित देशमुख सर, इनका भी मैं तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूंगा। जी हाँ, इस मरतबा ओवर पिच बनाकर बॉलर के सर के ऊपर से खेला, मगर इस मरतबा अभिषेक ने कमाल का एथलेटिज्म दिखाया है। बहुत ही बढ़िया फील्डिंग, देखिए तालियों की गड़गड़ाहट उनके लिए। एक शानदार ये खिलाड़ी है, शानदार ऑलराउंडर के हैसियत से जाने जाते हैं, मगर आज एक कैच उनके हाथों से जरूर छूटा है। मगर फिर से एक बार यहाँ पे कमबैक किया है उन्होंने, एक लंबी दौड़ लगाई और उस गेंद को सीमा रेखा के पहले ही फील्ड करने में कामयाब हुए। बल्लेबाजों को मात्र एक रन लेने का मौका, उनके हाथों से अगर गलती होती तो 4 रन मिल सकते थे। इसका मतलब ये साफ है कि उन्होंने अपने टीम के लिए 3 रन सेव किए हैं। इस पर तबाह फिर से एक बार लॉफ करने की कोशिश, यश मात्रे के हाथों को ब्रश करती हुई गेंद डीप कवर सीमा रेखा के बाहर, 4 रन के लिए। तकदीर वाले रहे किफायत, क्योंकि अगर उनके हाथों पर यह गेंद चिपकती तो उनका विकेट यहाँ पे जाना तय था, मगर तकदीर वाले रहे, किस्मत वाले रहे। और इसीलिए दोस्तों अक्सर कहा जाता है कि किस्मत आपके साथ होना भी बहुत ही जरूरी है। आपका हुनर भी है, आपके पास कला भी है, आपने मेहनत भी की है, तो आपकी किस्मत भी रंग लाएगी। माहित कूर यहाँ पे पुरजोर कोशिश करते हुए कि किसी भी हालत से यहाँ पे कम से कम 1-2 विकेट चटकाए, क्योंकि ऊपरी क्रम के जब बल्लेबाज आउट होते हैं तो मध्य क्रम के बल्लेबाजों के ऊपर स्वाभाविक रूप से एक मनोवैज्ञानिक दबाव आता है और वहां से फिर रन लेना या बड़े स्ट्रोक खेलना, द्विधा मनस्थिति में बल्लेबाज होते हैं तो उसका फायदा होता है और इसी वजह से चाहेंगे कि विकेट चटकाए, उसी की कोशिश जारी है। माहित कूर ने काफी प्रभावित किया है इस प्रतियोगिता में, कभी गेंदबाजी के रूप में तो कभी बल्लेबाजी के रूप में। जब भी उनके कैप्टन ने उनके ऊपर भरोसा किया है, उस भरोसे के ऊपर खरे उतरे हैं माहित कूर। राइट आर्म राउंड विकेट प्रदर्शन जारी है माहित का। यहाँ फिर से एक बार अपना फेवरेट शॉट खेला है किफायत ने, मगर इस मरतबा देखिए फिर से एक बार एथलेटिज्म अभिषेक का लाजवाब फील्डिंग, तकरीबन डीप कवर की दिशा में वो एक दौड़ लगाकर उस गेंद तक पहुंचे और उस गेंद को फील्ड किया और बल्लेबाजों को अपने कदमों के ऊपर रोक लगाने पर मजबूर कर दिया है। इस एक रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 20 रन 1 विकेट के नुकसान पर। जीतने के लिए हर ओवर में तकरीबन 12 रन के औसत से रनों की जरूरत। पहले ओवर में 12 रन जरूर आए थे। जी हां, अंपायर जी नाराज है। अंपायर जी ने फिर से एक बार अपने बाजुओं को खोला है। 1 रन अतिरिक्त मिलेगा यहाँ पे वाइड के रूप में। इस 1 रन के साथ रनों की संख्या में इजाफा, 21 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। ये मैच समांतर रूप से धीरे धीरे आगे सरकता हुआ
ये मैच कौन जीतेगा कौन हारेगा इसके बारे में बताना असंभव के करीब। जी हाँ, नजदीक पड़ी हुई है गेंद, कारपेट के सहारे बहुत ही शानदार ये स्ट्रोक हमें देखने को मिला, मगर फिर से एक बार वही नजारा, एक रन के अलावा आपको कुछ भी नहीं मिलेगा। आपको मेहनत करनी होगी, आपको मशक्कत करनी होगी, आपको कर्म करने होंगे, क्योंकि आपके कर्म ही आपकी पहचान है, वरना इस दुनिया में एक नाम के हजारों इंसान है। 2 ओवर की समाप्ति के बाद देखिए वक्त मैं बार बार यहाँ पे बताता चलूं, 10 मिनट और 35 सेकंड हो चुके हैं। आपकी टीम का, आपका किसी भी तरह का नुकसान न हो, इस वजह से मैं बार बार आपको इत्तला दे रहा हूं, आपको आगाह कर रहा हूं, वरना आपको अंतिम ओवर में एक तुम्हारा फील्डर सर्कल के अंदर होगा, ये फाइनलाइज किया जा सकता है। 2 ओवर की समाप्ति के बाद 22 रन, पहले ओवर में 12 रन, दूसरे ओवर में 10 रन, एक सफलता जरूर अर्जित हुई है, मगर अब दोनों भी बल्लेबाजों की आंखें जम चुकी है, दोनों भी बल्लेबाजों का यहाँ पे वार्म अप हो चुका है, उनके बल्ले पर गेंदें आ चुकी है, बल्ले से रन भी निकल चुके हैं। किफायत पटेल 3 रन बनाकर खेल रहे हैं, जबकि किफायत पटेल 6 रन बनाकर खेल रहे हैं, जबकि विनय पाटिल 3 रन बनाकर स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज विनय, मैन फ्रॉम घोटौड़े। इस बीच नए गेंदबाज आए हैं अभिषेक नाइक, फिर से एक बार अपना निजी दूसरा और टीम की तरफ से तीसरा ओवर लेके। पहले ओवर में उन्होंने एक बड़ा झटका दिया था, प्रसाद को चलता किया था, थोड़ी सी हाफ ट्रैकर गेंद थी, मगर ये बाउंसर बिल्कुल परख नहीं पाए थे। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश थी बल्लेबाज की, मगर गेंद बल्ले के ऊपरी किनारे पे लगी, थोड़ी देर के लिए हवा में जरूर थी, मगर नजदीकी फील्डरों में फील्डर मौजूद नहीं था, उसका फायदा मिला और गेंद डिक्लेयर जोन में जाती हुई 1 रन के लिए। इस 1 रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 23 रन। 17 गेंदों में 36 रनों की जरूरत। मैच अभी भी कोई जीता नहीं, कोई हारा नहीं। फिर से एक बार ये बाउंसर करने की कोशिश, कड़वी दवाई के घूंट यहाँ पे पिलाते हुए अभिषेक नाइक के चर्चे है, अभिषेक नाइक के ऊपर रिकॉर्ड है, अभिषेक नाइक एक अच्छे ऑलराउंडर के हैसियत से पहचाने जाते हैं, जज्बाती खिलाड़ी है, जुनून से लबालब भरे हुए है, यंगस्टर खिलाड़ी है और हमेशा जुनून उनके दिल और दिमाग पर सवार होता है, ये अक्सर हमने देखा। और आज फिर से एक बार उसी जुनून के साथ, उसी शिद्दत के साथ गेंदबाजी करते हुए अभिषेक नाइक, मगर इस मरतबा विनय के रडार में गेंद, हाफ ट्रैकर गेंद का जबरदस्त यहाँ पे फायदा उठाया, सही नसीहत और क्या कमाल का नतीजा, 6 रन। विनय के बल्ले से आता हुआ ये पहला छक्का, इस छक्के के सहायता से रनों की संख्या ने हाई जंप लगाई है, छलांग लगाई है, रनों की संख्या जा पहुंची है 29 रन। विनय पाटिल भी एक युवा खिलाड़ी है और इस खिलाड़ी में वो दमखम, वो ताकत जरूर है। प्रशांत खंडागड़े उनके टीम के कैप्टन और उनके कोच भी है, उनके मैनेजर भी है, उन्होंने बहुत ही संभाला है इस टीम को। और देखिए एक हीरा जो तराशते हुए हमें हमेशा मुझे नजर आए, उस हीरे को तराशने के बाद उसकी चमक अब ये हीरा छोड़ता हुआ, विनय पाटिल उनका नाम। रनों की संख्या देखिए, मुझसे बहुत सारे लोग दूर हैं, उनकी जानकारी के लिए बताता चलो, ये 29 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 1 विकेट के नुकसान पर साझेदारी अब यहाँ पे पनप रही है। 15 गेंदें शेष, 15 गेंदों में जीतने के लिए 30 रनों की जरूरत। स्क्रीन पर आप देख सकते हैं बहुत सारे मेहमान हमारी दावत पर लब्बैक करते हुए यहाँ पे तशरीफ ला चुके हैं, उनका मैं तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूंगा। जी हाँ, ऑफ स्टंप के बाहर ललचाने का प्रयास, फिर से एक बार गेंद को जाने दिया, अंदाजा सही निकलता हुआ, मुफ्त के यहाँ पे 2 रन मिलेंगे, बिल्कुल यहाँ पे बोनस के रूप में 2 रन मिलेंगे, वाइड के रूप में 1 रन, बाय के रूप में 1 रन। मगर बल्लेबाज देखिए कितने चाणाक्ष है, कितने धूर्त है और कितने पलक झपकते ही उन्होंने 1 रन ये चुरा लिया। हालांकि विकेट कीपर पंकज जाधव वहां पे तैनात थे, उसके बावजूद दोनों भी बल्लेबाजों ने थोड़ा सा रिस्क उठाया और 1 रन देखते देखते मुकम्मल कर लिया है।
रनों की संख्या हो चुकी है 31 रन, 31 फॉर लॉस ऑफ 1 विकेट। आहा, इस मरतबा ओवर पिच गेंद जरूर थी, मगर घूमती हुई गेंद, हवा में लहराती हुई गेंद टप्पा खाने के बाद तेजी के साथ अंदर की तरफ आई और गेंद वहीं पे लुढ़कती हुई नजर भी आई और इसी वजह से गेंद यहाँ पे रन लेने का कोई मौका नहीं था। बिंदी गेंद के साथ यहाँ पे अच्छा कमबैक अभिषेक का, शानदार ये बैटल, बेस्ट वर्सेस बेस्ट हम कह सकते हैं। जी हाँ, मगर इस मरतबा वाइड यॉर्कर, क्या बार बार जो तलाश में थे, जो कोशिश कर रहे थे, वो सही ठिकाने पे गेंद। अब इस मरतबा बल्लेबाज किफायत पटेल के पास कोई जवाब नहीं था, कोई चारा नहीं था, वो देखते रहे, निहारते रहे, गेंद को जाने दिया। मगर ये बिंदी गेंद, एक एक गेंद बहुत ही कीमती होती है, एक एक गेंद से मैच जीता जाता है, एक एक गेंद से मैच हारा जाता है। लगातार 2 गेंदें यहाँ पे बिंदी, जितनी भी बिंदी गेंदें आएगी, मगर यहाँ पे फिर से एक बार अपने लाइन से भटकते हुए उनकी गाड़ी ट्रैक से सरक रही है, ट्रैक से उतर रही है। इसके बारे में सोचना होगा अभिषेक को, क्योंकि अच्छे गेंदबाज है, अच्छा रिदम है उनके पास, फॉलो थ्रू भी बहुत ही बढ़िया है, हाई आर्म एक्शन है, प्योर क्रिकेटिंग एक्शन उनका देखने को मिलता है। मगर अपने लाइन एंड लेन के ऊपर कंट्रोल तो करना ही पड़ेगा। जी हाँ, इसमें दबाव चकमा तो दिया है, एक आसान सा कैच, वो भी पंकज यादव के हाथों से। फिर से एक बार मैं यहाँ पे जरूर कहना चाहूंगा, सड़क कितनी भी साफ हो, धूल तो हो ही जाती है, और खिलाड़ी कितना भी अच्छा हो, भूल तो हो जाती है। भूल हो चुकी है यहाँ पे, बहुत बड़ी भूल। यासीन सर, किती हाय व्होल्टेज मॅच आहे बघा, प्रेशर प्रत्येकाला असतं आणि ते प्रेशर या वेळेला मैदानामध्ये दिसायला सुरुवात झाले। 3 ओवर के बाद 16 मिनट और 30 सेकंड हो चुके हैं। देखिए, मैं बार बार आपको इसके बारे में जानकारी दे रहा हूं। रनों की संख्या हो चुकी है, हमारे गुणलेखक जी बताते हुए 33 रन, 12 गेंदें बची है और जीतने के लिए 26 रनों की जरूरत। 12 गेंदें 26 रन, यानी हर ओवर में तकरीबन 13 रन के औसत से यहाँ पे रन बनाने हैं संदीप। 12-26 मध्ये ते 2 कोणते गोलंदाज असतील याबाबत विचार करावा लागेल ते एमडी वॉरियर संघाच्या कर्णधाराला। तर दुसऱ्या बाजूला किफायत आणि त्याचा साथीदार अर्थातच विनयला ती जबाबदारी पार पाडावी लागेल जी त्यांनी अगोदरच्या सामन्यांमध्ये पार पाडलेली आहे। पण अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 मध्ये नॉकआउटच्या पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा आपण पाहतोय तो दिमाखदार खेळ रंगतोय आणि या खेळामध्ये थोड्या अंशी का होईना एक चित्त थरारकता आत्तापासूनच जाणवायला सुरुवात झाली। 12 चेंडूमध्ये 26 धावांची गरज। और इसी बीच नए गेंदबाज आए हैं मुनव्वर शेख। मुनव्वर शेख ने भी लास्ट मैच में बहुत ही बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन किया था, अपने टीम के लिए जितवाने के लिए बहुत ही अच्छा योगदान दिया था। वही मुनव्वर शेख बाएं हाथ से ओवर द विकेट। आहा, पहली गेंद सही ठिकाने पे जड़ में डालने का प्रयास था, खोद कर खेला था विनय पाटिल ने उसे, मगर मिड ऑन के दिशा में फील्डर तैनात थे, उसके बावजूद दोनों भी बल्लेबाजों ने जैसे ही स्ट्रोक खेला के ऊपर बहुत बड़ा प्रेशर होगा। मगर यहाँ पे अगर आप निखरोगे तो ही हो, ये क्या हो रहा है? तकरीबन ये चौथा कैच ड्रॉप हो चुका है। इसे कहते हैं दबाव, इसे कहते हैं प्रेशर, इसे कहते हैं मनोवैज्ञानिक दबाव। कुछ भी नहीं, बस सारे खिलाड़ी अच्छे हैं मगर दबाव काम कर रहा है। और कोई इस एंगल से भी कह सकता है कि कुछ जादू हो रहा है, कोई कहेगा कि यहाँ पे बहानामती हो रही है, कुछ ना कुछ हो रहा है, क्योंकि माहिद कौर एक अच्छे खिलाड़ी है, अच्छे फील्डर है, उसी के साथ अभिषेक भी बहुत ही जबरदस्त फील्डर जाने जाते हैं। पंकज यादव के हाथों से भी कैच ड्रॉप हुआ, मगर आज तकदीर की गोली खा के आए हैं नाश्ते में ये बल्लेबाज। क्या कमाल की यहाँ पे तकदीर पाई है। बार बार लगातार इस तरह से जीवन दान किसे नहीं मिलता। मगर मुझे एक मैच याद है, जी हाँ, इसमें दबा अच्छा स्ट्रोक, मगर इसमें दबा गेंद को स्टॉप करने में कामयाब हो गए हैं जैसे वैसे, और यहाँ पे रन आउट होने का खतरा भी मंडराता हुआ, मगर अंपायर जी का कोई इशारा नहीं है। इसका मतलब ये साफ है कि 2 रन मुकम्मल हो सकते हैं।
35 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 1 विकेट के नुकसान पर मुनव्वर गेंदबाजी करते हुए मुनव्वर ने 37 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, क्योंकि इन 2 रनों का अगर मिलाया जाए तो 37 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 37 रन 1 विकेट के नुकसान पर। कमाल का मैच, शानदार मैच, जानदार मैच। और हमारे जो क्रिकेट के दीवाने इस मैच को देखने के लिए आए हैं, जो मेहमान आए हैं, और इसमें तो फिर से एक बार जहां पे रन बिल्कुल नहीं था वहां पे यह रन चुरा लिया है। इन 2 युवा खिलाड़ियों ने पूरी तरह की तरीके से यहां पे सामने वाले टीम के खेमे में मातम छाया है, क्योंकि एक एक रन इस तरह से उनके हाथों से चुरा रहे हैं कि आंखों पर भरोसा नहीं हो रहा है। 38 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 8 गेंदें बची है, 21 रनों की जरूरत। तनाव यहां पे बढ़ता हुआ, प्रेशर बढ़ता हुआ। 8 गेंदें 21 रन। हालांकि अभी भी ये मैच बहुत दूर है बल्लेबाजों से, क्योंकि बड़े स्ट्रोक जब तक नहीं आएंगे तब तक ये मैच उनके पास नहीं जाएगा। मुनव्वर शेख, जी हाँ, मुनव्वर की कमाल की गेंदबाजी, जितनी तारीफ करे उतनी कम। मुनव्वर की इस सिचुएशन में आकर इस सिचुएशन को रीड करना, उसे पहचानना, उसे परखना और उसे एग्जीक्यूट करना, ये बहुत बड़ी बात होती है। एक अच्छे खिलाड़ी की ये निशानी होती है। और जिस तरह से महेंद्र सिंह धोनी रीड करते थे अपनी इस कभी भी मैच को, उस तरह से देखिए प्रेशर को अलग सा रखा है और अपनी कलात्मकता, अपनी जादुई गेंदबाजी दिखाते हुए मुनव्वर शेख। ओहो हो, मुनव्वर ने तो दिल जीत लिया है। तालियों की गड़गड़ाहट मुनव्वर के लिए, क्योंकि मुनव्वर ने इस ओवर में बहुत जबरदस्त प्रभाव डाला है। मिस फील्डिंग हुई, यहां पे कुछ कैचेस ड्रॉप हुए, उसके बावजूद मुनव्वर ने खर्च किए मात्र 6 रन। निर्णायक अवस्था में इस तरह से गेंदबाजी, अगर मुनव्वर शेख की गेंदबाजी आपको पसंद आएगी तो जोरदार तालियां होनी चाहिए मुनव्वर के लिए। वाह, मजा आ गया मुनव्वर। 21 मिनिटे झालेली आहेत, 46 सेकंद, 21 मिनिटे आणि 46 सेकंद। तर पंचांना विनंती असेल, पंच जो काही आपला निर्णय असेल तो निर्णय घ्यायचा आहे। तो अब एक फील्डर सर्कल के अंदर आ जाएगा। 6 गेंदें और 20 रनों की जरूरत। अब यहां पे बड़े स्ट्रोक के अलावा आपके पास कोई चारा नहीं है। कुबेर आणि याचा त्रिशाव्या 11 दोघांच्या कर्णधारांना कॉमेंट्री बॉक्समध्ये बोलवा लगेच। आता बोलू, हां, त्यांना नियम सांगायला। कुबेर 11 अलिबाग आणि त्रिश्राव्या 11 संघाचे संघनायक यांना विनंती आहे की आपण सागर पाटील यांच्याशी संपर्क साधा प्लीज। आपण लवकरात लवकर यायचं आहे। अंतिम ओवर प्रगति पर महेश कटवटे आए हैं गेंदबाजी के मार्ग पर। हालांकि जीतने के लिए 6 गेंदों में 20 रन दोस्तों आसान नहीं होता। इनफैक्ट मैं ये कहूंगा कि बहुत ही मुश्किल है, क्योंकि आपको कम से कम 2 से 3 बड़े स्ट्रोक खेलना जरूरी है, लाजमी है। अगर बड़े स्ट्रोक नहीं आते हैं तो ये मैच जीतना असंभव है, और इसी वजह से बड़े स्ट्रोक की कोशिश तो करेंगे, बड़े स्ट्रोक खेलने की सलाहियत जरूर है। दोनों भी बल्लेबाजों में वो काबिलियत जरूर है, उनके पास हुनर है, मगर क्या गेंदबाज महेश कटवटे बड़े स्ट्रोक खेलने का यहां पे मौका देंगे बल्लेबाजों को? यही एक सवाल निशान है। महेश के हाथों में गेंद सौंपी है। स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज फिर से एक बार किफायत पटेल, नॉन स्ट्राइकिंग एंड पर विनय पाटिल। पहली गेंद राइट आर्म ओवर द विकेट। जी हां, ओवर पिच गेंद थी ऑन द राइज, उसे खेला था, मगर डीप स्क्वायर लेग में फील्डर तैनात है। फील्डर के हाथों में गेंद और 1 रन के अलावा आपके हाथ कुछ भी नहीं लगेगा। अब 5 गेंदें और जीतने के लिए 19 रनों की जरूरत। इसीलिए दोस्तों अक्सर कहा जाता है मेहनत करनी ही पड़ती है, जिंदगी का शौक पाला नहीं जाता और शीशे के प्याले को उछाला नहीं जाता। मेहनत से संवर जाती है जिंदगी, हर काम तकदीर पर डाला नहीं जाता। तकदीर तो बल्लेबाजों के पास थी, बल्लेबाजों को जीवन दान मिले, मगर यहां पे मैच गेंदबाजों के पक्ष में, उनकी मुट्ठी में आ चुका है। हालांकि इस बीच वाइड का इशारा अंपायर जी का जरूर आया। बल्लेबाजों ने दूसरा रन भी चुरा लिया।
कुल मिला के मुफ्त के यहाँ पे 2 रन मिलेंगे। रनों की संख्या हो चुकी है 42 रन और जीतने के लिए 5 गेंदों में 17 रनों की जरूरत। तकदीर का साथ तो बल्लेबाजों के पक्ष में है मगर कलात्मकता गेंदबाजों के पक्ष में। जी हां, इसमें दबा अच्छा स्ट्रोक, जबरदस्त स्ट्रोक है। 1 रन तो मुकम्मल कर लिया है मगर मिड विकेट में बहुत ही बढ़िया फील्डिंग, अच्छा थ्रो, दूसरे रन के हर गुंजाइश को खारिज कर दिया है। कमाल की फील्डिंग, एक रन के लिए और हर एक फील्डिंग के लिए तालियों की गड़गड़ाहट, तालियों की गूंज यहां पे सुनाई देती हुई। कमाल का ये मैच चलता हुआ ऐसा लग रहा है कभी बल्लेबाज जीतेंगे कभी गेंदबाज, मगर अब यहां पे गेंदबाजों के तरफ झुका हुआ ये मैच। फुल टॉस गेंद, फिर से एक बार खराब गेंद, एंड मौके पर यहां पे अपने लाइन एंड लेन से भटके महेश कटवटे। वाइड के रूप में 1 रन, बाय के रूप में 1 रन, कुल मिला के 2 रन फिर से एक बार यहां पे मुफ्त के मिलेंगे और इन 2 रनों के साथ रनों की संख्या में इजाफा। 45 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, अभी भी 4 गेंदें आना बाकी और जीतने के लिए 14 रनों की जरूरत। 4 गेंदे 14 रन, 14 रन 4 गेंदे, जबरदस्त मुकाबला धीरे धीरे आगे की तरफ चलता हुआ। क्या होगा, रोंगटे खड़ा कर देने वाला मैच। जी हां, हवा में खेला है जरूर मगर कवर के ऊपर से गेंद, 1 बाउंस, 2 बाउंस, 3 बाउंस, 4 रन के लिए। जिस चौके का बेसब्री से इंतजार हो रहा था वो चौका यहां पे आता हुआ। अब यहां पे फिर से एक बार बल्लेबाजों के हौसले बुलंद होते हुए, क्योंकि ये मैच अब जीत सकते हैं। 3 गेंदें बची है, 10 रनों की जरूरत। अगर 3 गेंदों में 2 बड़े स्ट्रोक आते हैं, कम से कम 1 बड़ा स्ट्रोक आता है और डबल रन भाग के पूरे करते हैं तो ये मैच जीता जा सकता है। आपको कंपलसरी चेस करना होगा। विनय के बल्ले से आता हुआ ये संजीवनी चौका, इस गेंद के ऊपर बड़ा स्ट्रोक लाजमी था, जरूरी था और विनय ने कवर के ऊपर से लॉफ्टेड कवर ड्राइव हमें देखने को मिला और ये 4 रन उनके नाम पर। क्या कमाल का मैच हो रहा है, चारों तरफ प्रेक्षक प्रेक्षक प्रेक्षक। ये मैच का क्या होगा, सवाल निशान सभी के दिल और दिमाग पर छाया हुआ। जी हां, इसमें दबा अच्छा स्ट्रोक तो जरूर है मगर 1 रन यहां पे मिलेगा। दूसरे रन के लिए क्या दौड़ेंगे, जी हां दौड़ चुके हैं, दूसरा रन भी यहां पे सही सलामत मुकम्मल कर लिया है। वाह, लाजवाब यहां पे रनिंग बिटवीन द विकेट, दोनों भी बल्लेबाजों में आपसी तालमेल देखिए, आंखों आंखों में इशारा और पलक झपकते ही दूसरा रन चुरा लिया। अब 1 गेंद बची है, 2 गेंदें बची है और 8 रनों की जरूरत। 2 गेंदे 8 रन यानी 1 बड़ा स्ट्रोक और ये मैच बल्लेबाजों के पक्ष में और 1 बिंदी गेंद, ये फिर से एक बार गेंदबाजों के पक्ष में मैच, यानी ये मैच अब 50-50 हो चुका है। इस गेंद के ऊपर सारी दारो मदार है। ये गेंद अगर महेश कटवटे अच्छी डिलीवर करते हैं, बल्लेबाजों को अचंभित करने वाली गेंद होती है तो ये मैच गेंदबाजों के पक्ष में हो सकता है मगर बल्लेबाजों के हाथों में बल्ला है। जी हां, 1 रन तो मुकम्मल हो जाएगा मगर दूसरे रन के लिए कोई मौका नहीं है। ओहो, अब सारा प्रेशर धीरे धीरे रिलीज होता हुआ क्योंकि 1 गेंद और 7 रनों की जरूरत। अगर यहां पे अगर छक्का लगता है तब भी ये मैच जीतना असंभव है क्योंकि कंपलसरी आपको चेस करना होगा। अगर गेंदबाज कोई गलती करता है, वाइड बॉल या नो बॉल आता है, तब फिर से एक बार यहां पे समीकरण बदल सकता है, मैच में वापसी हो सकती है। क्या यहां पे फिर से एक बार हमें चमत्कार देखने को मिलेगा? क्या यहां पे ऐतिहासिक ये हमें एक क्षण देखने को मिलेगा? एक यादगार पल भी हो सकता है क्योंकि इस ऐतिहासिक मैदान पर क्या क्या हुआ है इसके पहले ये हम सभी ने देखा है। प्रकाश पाटिल की याद यहां पे ताजा होती हुई क्योंकि इसी तरह के सिचुएशन को हैंडल किया था प्रकाश ने। ये लीजिए, बड़ा स्ट्रोक तो जरूर है मगर सीधा अभिषेक के हाथों में और इसी के साथ ये मैच लिया है, जीत लिया है गेंदबाजी करने वाली टीम ने। बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक। आने वाले मैच के लिए ढेर सारी शुभकामनाएं। थँक्यू सो मच यासीन सर, अतिशय चित्तथरारक सामना आपल्याला अनुभवायला मिळाला। याच दरम्यान व्यासपीठावरती काही मान्यवर मंडळी उपस्थित झालेली आहेत। मी
प्रशांत नाईक मित्र मंडळाच्या वतीने या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित असणाऱ्या मान्यवरांच्या स्वागताकडे वळतोय. मैदानात जायचं नाही, आपल्या रिप्रेझेंटेटिव्हने एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, सर्व व्हॉलेंटियर्स आपले मैदानामध्ये प्रेक्षक जाणार नाही याची काळजी आपण घ्यायची आहे. सामन्याला लगेच सुरुवात करायची आहे. त्रिश्राव्या 11 वर्सोली, चला क्षेत्ररक्षणाला मैदानात उतरा.